आता घेते घी जेते ऐसे ऐसा विचारू नये मानसा, तरी प्रमाण झाला मासा मृगजळीचा ना. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजन वत्सल अकारण करुणावरुणालय परमपिता श्री पंढरीनायक पांडुरंगाच्या असीम अनुकंपेने आपण श्री अमृतानुभव नावाचा जो अध्यात्मविश्वातील एक अलौकिक अशा प्रकारचा ग्रंथ की ज्या ग्रंथावर नित्यानंद एके दीपिका नावाची श्री शिवकल्याणकृत टीका उपलब्ध आहे, त्या टीकेच्या आश्रयाने आपण यथाशक्ती यथामती या ग्रंथाचं चिंतन करीत असताना, अनुसंधान करीत असताना श्लोकपंचक की जे मंगलाचरणाच्या स्वरूपाने प्रथम आलेले आहेत, त्यानंतर प्रकृतिपुरुष विवेक किंवा प्रकृतिपुरुष समावेशन, सद्गुरू वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन, सच्चिदानंद पदत्रय विवरण आणि शब्दखंडन ही 6 प्रकरणं पाहिल्यानंतर आता 7व्या प्रकरण मध्ये जे अज्ञान खंडन नावाचं प्रकरण आहे, त्या ज्यामध्ये अज्ञानाची असिद्धी केलेली आहे. आत्मस्वरूप टळटळीत स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध, त्या ठिकाणी अज्ञान होणं असंभवनीय आहे. या प्रकाराने अज्ञानाची असिद्धी माऊली अनेक अंगाने अनेक प्रकाराने करतात. त्यापैकी आपण ह्या 52व्या क्रमांकाच्या ओळीपर्यंत आलो. प्रथम त्यांनी सांगितलं की अज्ञान आणि अज्ञान कार्य, ह्या कार्य कारणामध्ये जर भेद मानला तरी हे अज्ञानाची सिद्धी होत नाही, आणि कार्य आणि कारण यांच्यामध्ये अभेद मानला तरी हे अभेदाची सिद्धी होत नाही. आता या ठिकाणी ह्या 52व्या ओळीचं अवतरण असं दिलेलं आहे की अहो आहे जरी अज्ञान, तरी शब्दाशी झाले प्रमाण, अन्यथा शब्दाशी जाण कैसेनी येते. ऐसे पूर्वपक्षाचे व्यवहार जाणवून दिदले उत्तर, जेणे पाविजे पार संदेह सिंधूचा. असं आहे की अज्ञानाचा धांडोळा घेताना माऊली म्हणतात की अज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध आहे का अनुमान प्रमाणाने सिद्ध आहे. तर प्रत्यक्ष प्रमाणाने अज्ञानाची सिद्धी होत नाही आणि अनुमान प्रमाणानेही अज्ञानाची सिद्धी होत नाही. तेव्हा ह्या पूर्वपक्षाच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार आहे की ह्या परीक्षाही आपल्या म्हणजे ज्याला वैदिक विश्वामध्ये शब्द हे अपौरुषेय शब्दराशी असणारा जो वेद, तो सर्वात प्रबल प्रमाण मानलं जातं. आणि त्याच्यामध्ये मात्र आजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम अशा प्रकारच्या अनेक श्रुती आहेत, ज्या श्रुतीमध्ये अज्ञानाचा स्वीकार केलेला आहे. म्हणून तो म्हणतो की अज्ञान जे आहे ना ते शब्दप्रमाणे, आता अनुमान आणि प्रत्यक्ष प्रमाणाचा लाग लागत नाही, परंतु शब्दप्रमाणाने मात्र अज्ञान सिद्ध होईल. म्हणून असे तो म्हणतो की शब्दप्रमाणाला अनुमान विषय होतं की नाही, अर्थात शब्दप्रमाणाला तरी शब्दप्रमाणाने आपलं अज्ञान मानलं पाहिजे, अशी जी शंका त्यांनी घेतली किंवा म्हणजे असं जो पूर्वपक्ष केला, तर ते पूर्वपक्षाचं मनोगत जाणून आता त्याला उत्तर देतात की आता घेते घेजते ऐसा विचारू नये मानसा, तरी प्रमाण झाला मासा मृगजळीचा ना. जर शब्दप्रमाणाने जर आत्मा आपला अज्ञान शब्दप्रमाणाला विषय होत असेल, म्हणजे शब्दप्रमाणावरून अज्ञान आपण जर जाणू शकत असो, तर मग म्हणतात आता घेते घेजते ऐसा. खरं तर असं आहे की शब्दप्रमाणावरून, शब्दप्रमाणाच्या द्वारा ज्या वेळेला आपण अज्ञानाचा शोध घ्यायला लागतो, तेव्हा त्या प्रमाणभूत असणाऱ्या वेदाच्या द्वारा, चांगलं पहा आणि लगेच बोला, प्रमाणभूत असणाऱ्या वेदाच्या द्वारा अज्ञान घेते आणि घेजेते. अज्ञानाच्या द्वारा घेते म्हणजे त्याचं ग्रहण करता येतं आणि त्याचा घेणारा आहे, घेते म्हणजे त्याचा ज्ञाता आहे, आणि घेजेते म्हणजे ते ज्याचं घ्यायचं त्या अज्ञानाचं ग्रहण करायचं, म्हणून अज्ञान म्हणून कोणीतरी पुढं प्रमेय आहे किंवा ज्ञेय आहे. ज्ञात्या पुरुषाला किंवा प्रमात्याला ज्ञेय किंवा प्रमेय
अशा अज्ञानाचं ज्ञान होतं. हा विचारू नये मानसा, हा विचारसुद्धा मनामध्ये येत नाही किंवा येऊ नये. मनामध्ये देखील विचार येऊ नये का वेद प्रामाण्याने किंवा शब्द प्रामाण्याने अज्ञानाची सिद्धी आहे असा विचारसुद्धा मनामध्ये येत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने वेदाचं मनोगत किंवा तात्पर्य आपण जाणायला जातो त्यावेळेला अखंड दंडायमान असा केवल एकम एवाद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन हाच वेदाचा विचार असल्यामुळं या ठिकाणी मानसा विचारू नये, मनात देखील हा विचार येऊ नये की घेते आणि घेजेते आहेसा. अज्ञान म्हणून आहे ते कोणत्या तरी एखाद्या प्रमाणाने म्हणजे शब्द प्रमाणाने त्या अज्ञानाला घेतलं जातं, म्हणजे त्या अज्ञानाचा अंगीकार करावा लागतो. अज्ञान आहे ज्ञेय, बरोबर ना, आणि शब्द आहे त्याच्याविषयी प्रमाण, आणि प्रमात्याला त्या शब्द प्रमाणाच्या द्वारा आत्म्याचं ज्ञान होतं. म्हणजे अज्ञान म्हणून एक आहे आणि त्या अज्ञानाचं ज्ञान करण्यासाठी प्रमाता म्हणून कोणी आहे आणि त्याच्याद्वारा प्रमेय अज्ञानाचं ज्ञान होतं. असं हा जो विचार आहे, हा विचार कालच पाहिलं, अज्ञानाचं प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होत नाही आणि अनुमान प्रमाणानेही जसं ज्ञान होत नाही तसं शब्द प्रमाणानेही अज्ञानाचं ज्ञान होत नाही. म्हणजे शब्द प्रमाणाने अज्ञानाची सिद्धी होत नाही याविषयी सांगतात. आणि जर एवढं करून तुम्ही आग्रह करायला लागले की नाही अज्ञान आहे आणि ते सत्य आहे, तर मग म्हणतात तरी प्रमाण झाला मासा मृगजळीचा ना. कारण काय आत्मस्वरूप जे आहे ते निरतिशय व्यापक आणि अखंड दंडायमान आणि केवल आत्मस्वरूपच आहे. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्द हे प्रमाण नाही, शब्द हे प्रमाण नाही. आणि त्या शब्द प्रमाणाने जर शब्द हेच प्रमाण नाही, कारण प्रमाता प्रमाण आणि प्रमेय ही त्रिपुटीच मुळात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रिपुटीचाच अत्यंत अभाव आहे. मग ज्या त्रिपुटीचा अत्यंत अभाव आहे त्या अत्यंत अभाव रूप असणाऱ्या त्या त्रिपुटीतल्या प्रमाणाने प्रमेय असणाऱ्या अत्यंत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अत्यंत अभावरूप असणाऱ्या अज्ञानाचं ज्ञान होतं असं म्हणणं हे योग्य नाही. आणि असं जर तुम्ही म्हणायला लागले तर माऊली म्हणतात मग काय झालं, प्रमाण झाला मासा मृगजळीचा ना. एखादा मनुष्य म्हणायला लागला की मृगजळामध्ये असणारा जो मासा आहे तो सत्य आहे, असं मृगजळच सत्य नाही, मृगजळच सत्य नाही तर त्याच्यामध्ये असणारा मासा कसा सत्य असू शकेल. त्याप्रमाणे जर या ठिकाणी प्रमाता प्रमाण आणि प्रमेय ही त्रिपुटी जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही तर बरोबर ना. आणि त्याला अज्ञानाला राहण्यासाठी सुद्धा कुठं अज्ञानालाच राहण्यासाठी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठलं स्थान नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तर अज्ञान कार्य असणारी जी त्रिपुटी प्रमाता प्रमाण आणि प्रमेय ती त्या आत्म्याची त्या अज्ञानाची सिद्धी करते असं म्हणणं म्हणजे मृगजळातला जो मासा आहे तो प्रमाणभूत आहे, सत्य आहे असं म्हणण्यासारखं होईल. असं ठीक आहे. आता यावर टीका. घेणे घेजे ते ऐसे म्हणजे कार्य कारण मिशे म्हणजे ग्राह्य ग्राहक विशेषे प्रचारू जो दिसे ते अवघे काही नसोन विलासले चिन्मात्र पूर्ण तेथ अज्ञान नाहीच जाण बोलिले हे जे. आता म्हणतात घेणे घेजे ते ऐसे. घेणे म्हणजे एखाद्या प्रमेयाला घेणे म्हणजे त्याला जाणणं, आणि घेजे आणि त्या ज्या प्रमाणाला घेजे म्हणजे इथं काय घेणे आणि घेजे ते ऐसे. घेते म्हणजे कोण, ज्ञाता, आणि घेजे ते म्हणजे ज्याला घ्यायचं ग्रहण करायचं ते ज्ञेय. हे कार्यकारण म्हणजे कार्यकारण मिशे. याच्यामध्ये एक आहे कार्य आणि एक आहे हे कारण. प्रमेयाचं ग्रहण कोण करतं, प्रमाता प्रमाणाच्या द्वारा ग्रहण करतो. म्हणजे प्रमाण हे त्याला काय आहे, कारण आहे, आणि प्रमेयाचं ते ग्रहण करतं. अशा प्रकारचं कार्य आणि कारणाच्या निमित्ताने घेणे घेजे ते ऐसे म्हणजे ग्राहक विशेषे. घेते घेजे ते ऐसे का, मग ते हे चांगले, कारण ते घेणे घेजे ते लागत नाही, करून घ्यावं लागतं. त्याच्यात घेते असं आहे का. घेते म्हणजे प्रमाणा आणि प्रमाता, आणि घेजे म्हणजे ज्याचं ग्रहण करायचं ते प्रमेय.
अशा प्रकारचं म्हणजे प्रमात्याला प्रमेयाच्या ज्ञानाविषयी प्रमाण ह्या साधनाने, म्हणजे प्रमात्याला प्रमाण ह्या साधनाने प्रमेयाचं ज्ञान होतं, त्याला म्हणायचं कार्यकारणविषय. म्हणजे कारण कोण आहे? प्रमाण हे कारण आहे. कशासाठी? प्रमेयाच्या ज्ञानासाठी प्रमाण हे कारण आहे असं म्हणणं. म्हणजे ग्राह्य ग्राहक विशेषे प्रचारो ज्योतिषे. आपल्याला या ठिकाणी ग्राह्य म्हणजे प्रमेय आणि ग्राहक म्हणजे प्रमाता, बरोबर ना? तर या ठिकाणी ग्राह्य आणि ग्राहक, प्रमाता आणि प्रमेय, म्हणजे प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय अशा प्रकारचा जो आपल्याला व्यवहार दिसतो, तो व्यवहार म्हणजे तो अवघे काही नसोनं विलासले चिन्मात्र पूर्ण. हा व्यवहार काहीच नाही. हा व्यवहार जो आहे तो केवळ भासमान किंवा प्रतिती मात्र आहे. तो तत्वतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीच हा व्यवहार घडत नाही. मग तिथं काय घडतं? तर ते सगळा जो व्यवहार घडतो तो अज्ञानात घडत नाही. त्या ठिकाणी केवळ अधिष्ठान चिन्मात्र असणारं अधिष्ठान जे आहे त्या अधिष्ठानच परिपूर्ण रूपाने असतं आणि त्या ठिकाणी केवळ त्या व्यवहाराचा यो यो व्यवहारा सा सा अध्यास मूलकः या न्यायाने केवळ त्याचा भास होतो. तिथं असतं काय? असतं केवळ चिन्मात्र परिपूर्ण निरतिशय व्यापक असं असणारं परब्रह्म तत्वच असतं. चिन्मात्र पूर्ण तेथं अज्ञान नाहीच जाणं. त्या ठिकाणी अज्ञानच मुळात नाही. हे बोलिले जे अशा प्रकारे जे बोलिले असं खरं शब्दप्रमाणाने सांगितलं गेलेलं आहे. तेथे अज्ञान नाहीच जाणं आणि बोलिले जे हे काही नये मना शब्दूची जरी प्रमाण माना तरी मृगजळाची आमिना शब्दूची वदला. आता शब्दप्रमाणे ज्या परिपूर्ण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानच झालं नाही आणि तिथं जर अज्ञान आहे असं जर तुम्ही बोलले, म्हणजे अज्ञान आहे असं जर तुम्ही धारणा केली किंवा मान्यता दिली, तर हे काही नये म्हणा, हे आम्ही काहीच मनावर घेत नाही, म्हणजे आम्ही काहीच मान्य करत नाही. कारण का? शब्दूची जरी प्रमाण माना, जर समजा एखादा पदार्थ आहे असं मान्य करण्यासाठी शब्द जर प्रमाण आहे असं जर म्हटलं, म्हणजे तो पदार्थ तिथं नसताना शब्दाने तो पदार्थ सांगितला म्हणून तो पदार्थ आहे. तसं शब्दप्रमाणाने अज्ञान सांगितलं म्हणून अज्ञान आहे. परिपूर्ण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानच नाही तर अज्ञान कार्य असणारा शब्द नाही, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. एवढा असूनही तुम्ही जर आग्रह धरलात की शब्दूची जरी प्रमाण माना, एखाद्या पदार्थाच्या अस्तित्वाला शब्दच प्रमाण आहे, शब्दाने त्या पदार्थाचं अस्तित्व सांगितलं म्हणजेच त्या पदार्थाचं अस्तित्व आहे. तसं या ठिकाणी शब्दाने अज्ञानाचं अस्तित्व सांगितलं म्हणून त्या अज्ञानाचं अस्तित्व आहे असं जर तुम्ही धारणा करत असाल तर ही धारणा चुकीची आहे. कशा प्रकारची आहे? तरी मृगजळाची आमिना शब्दची वदला. आता ह्या मृगजळामध्ये मासा आहे असं शब्दानेच सांगितलं. आता पहिल्यांदा मृगजळ असायला पाहिजे, मृगजळ हे जल असायला पाहिजे, तर त्याच्यामधला मासा आहे अशा ह्या सांगण्याविषयी शब्द प्रमाण ठरेल. पण मृगजळ ह्या शब्दाने जळ सिद्ध होत नाही तर मृगजळातला मासा कसा सिद्ध होईल? तसं म्हणतात, जेथे जळाशीच ठाव नाही तेथे मत्स्य तो कायचा काही शब्दे जरी पाही बोलिले असता. जर जिथं जळाचाच पत्ता नाही त्या ठिकाणी मासा कसा राहील? मासा तर पाण्या वाचून राहत नाही, पण तुम्ही मृगजळात मासा म्हणता म्हणजे नसलेल्या जलामध्ये मासा राहिला, असं राहीलच कसं काही? बरं, आता मृगजळातला मासा हा शब्दे जरी पाही बोलिले असता, शब्दाने सांगितलं ना मृगजळातला मासा, शब्दाने सांगितला म्हणून त्या ठिकाणी मृगजळाच्या माशाची सिद्धी झाली काय? सिद्धी झाली नाही. तेवी अज्ञान हे प्रमाण झाले तरी प्रमेयहीन प्रमाणाची जाण अप्रमाण झाले. तैसे अज्ञान हे प्रमाण, म्हणजे हे अज्ञान प्रमाण म्हणजे अज्ञान हे शब्द प्रमाणापासून अज्ञानाचं ज्ञान होतं असं जरी तुम्ही म्हणत असाल, म्हणून अज्ञान प्रमाण आहे म्हणजे प्रमाण सिद्ध वस्तू आहे, शब्द प्रमाणाने सिद्ध झालेली वस्तू आहे असं तुम्ही जरी म्हणत असाल तरी झाले तरी प्रमेयहीन, तरी ते प्रमेयही नाही. कारण ज्या प्रमाणापासून ज्या प्रमेयाचं ज्ञान करायचं ते प्रमेयच त्या ठिकाणी उपलब्ध नाही अशी स्थिती आहे. म्हणून काय झालं, जरी तुम्ही ते शब्द प्रमाण म्हणता पण ते शब्द प्रमाण ठरलं नाही, ते प्रमाणाची जाणं अप्रमाण झाले.
ते शब्द प्रमाण काय ठरलं? अप्रमाण ठरलं. म्हणून शब्द प्रमाणाने, कारण शब्द प्रमाणाने अज्ञान सिद्ध झालं असतं अगोदर. शब्द प्रमाणाने सिद्ध खरं पाहिलं तर शब्द प्रमाण म्हणून जे सांगतो आम्ही, त्या शब्द प्रमाणाने काय केलं? त्या शब्द प्रमाणाने अज्ञान नाही असं ठरवलं आणि परिपूर्ण चिन्मात्र तत्वाला अवशिष्ट ठेवलं. आणि त्या चिन्मात्र तत्वाने अज्ञानाची सिद्ध चिन्मात्र तत्वात आत्मस्वरूपाला आपल्या अज्ञानाला जागाच नसताना त्या बरोबर ना, त्या अज्ञानाचं कार्य असणारा जो शब्द, त्या शब्द प्रमाण तो शब्द कसा तिथं असू शकेल? त्या शब्दाने अज्ञानच नाही तर त्या ठिकाणी अज्ञान कार्यच म्हणायचं ना. अज्ञान कार्य शब्द कसा असेल आणि तो शब्द त्या अज्ञानाची सिद्धी करण्यासाठी उपयोगाला होईल काय? अर्थात तो प्रमाणभूत होणार नाही. ते प्रमाण हेच काय होईल? अप्रमाण होईल. अहो अज्ञान हे बोलता बोलतूची बोलरिता, विचाराच्या हाता न चढे काही. अहो तुम्ही ज्यावेळेला अज्ञान असा शब्द उच्चारण करता, त्या उच्चारणाबरोबर तो शब्द काय होतो? रीता म्हणजे पोकळ होतो. तो शब्द आपल्या अर्थाची सिद्धी करू शकत नाही. विचाराचे हातानं चढे काही. आता हे लोक म्हणायला लागले तर मग कोणत्याही शब्दाने एखाद्या पदार्थाचं अस्तित्व तुम्हाला सांगता येईल? ऐक ना, कोणताही पदार्थ जर त्या शब्द बोलला की त्याचा अर्थ उपस्थित होतो, असं बरोबर ना, शब्द बोलला की अर्थ उपस्थित होतो, असं जर झालं तर कोणत्याही शब्दाने कोणत्याही अर्थाची निर्मिती करता येईल? ऐकी, असं तर काही होत नाही. अनुभवालाही जुळत नाही, युक्तीलाही जुळत नाही आणि श्रुतीचं तात्पर्य देखील हे असू शकत नाही. म्हणून बोलतोची बोलरिता, अज्ञान हे बोललं तर त्या बोलण्यातच असं होतं की अज्ञान हा शब्द वृथा आहे, पोकळ आहे, रीता आहे. विचाराच्या हातानं तडे काही. विचारापुढं या ठिकाणी अज्ञान हे शब्द काही टिकत नाही. अज्ञान वस्तू आहे असं टिकत नाही किंवा सिद्ध होत नाही. 53 क्रमांक 53 आणि 54 दोन ओव्यांचं युग्म आहे. तव प्रमाणाच्या मापा न संपडेचे बापा, तया आणि खपुष्पा विशेषू काही. माहे प्रमाणची नुरवी, आता आथी हे कोण प्रस्तावी, येणे बोलेही जाणावी अज्ञान उखी. तो प्रमाणाची या मापा न सपडेचे बापा. आता याचा अर्थ प्रमाण आपण आत्तापर्यंत पाहिलं, प्रत्यक्ष प्रमाणाच्या मापामध्ये हा बापा न संपडेचे. अरे बाबा, हा प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण ह्या कोणत्याही प्रमाणाच्या मापामध्ये हे अज्ञान सापडलेलं नाही. म्हणजे कोणत्याही प्रमाणाने अज्ञानाची सिद्धी होत नाही. मग आज जर एखादा पदार्थ, कोणताही पदार्थ आपण म्हणतो लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी, ही कोणत्याही वस्तूची सिद्धी करायची झाली लक्षण आणि प्रमाणाने वस्तूची सिद्धी होत असते. पण या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रमाणाने त्या अज्ञानाची सिद्धी होत नाही. पण प्रमाण नाही पण अज्ञान आहे असं कोणतं म्हणता येईल का आपल्याला? कारण प्रमाणाची या मापा न सपडेची बापा, प्रमाणाच्या मापात तर ते सापडत नाही, मग तरीसुद्धा अज्ञान आहे. मग अज्ञान असलं तरी कसं आहे मग? जे कारण काय, प्रमाणाने त्याची सिद्धी होत नाही तरी पण आहे म्हणणं म्हणजे काय आहे? तया आणि खपुष्पा विशेष काय. आकाशपुष्प आणि जे प्रमाणाने न सापडणारी व अज्ञान, ह्या दोघांमध्ये फरक काय आहे? काय फरक म्हणजे खपुष्पासारखं, म्हणजे आकाशपुष्प हा जसा आपल्या फक्त वाचेत शब्द असतो आणि ती वस्तू उपलब्ध होत नाही. कारण का? ती प्रमाणाने सिद्ध होत नाही, म्हणून खपुष्प हे वास्तव नाही किंवा तो पदार्थ जो त्यात काय अर्थहीन असा तो शब्द मात्र आहे. त्याच्या पलीकडे काही नाही, तो पोकळ शब्द आहे. त्या ठिकाणी शब्द आहे पण शब्दाचा अर्थ मात्र उपलब्ध होत नाही. तसंच इथं अज्ञान हा फक्त काय झाला? शब्द झाला, परंतु त्याच्या अर्थाची उपलब्धी मात्र होत नाही. मग खपुष्प आणि अज्ञान याच्यात काय फरक आहे? अर्थात अज्ञान अभावरूप आहे असंच सिद्ध झालं, किंवा अज्ञान या शब्दाला फक्त म्हणायचंच झालं तर बौद्धिक सत्ता दिली, त्याचं तत्वतः त्या पदार्थाची सत्ता होत नाही. खपुष्पसारखं किंवा नरशृंगासारखं या ठिकाणी अज्ञान हे अर्थहीन आहे असं सिद्ध होतं. माहे प्रमाणची नुरवी, आता आथी हे कोण प्रस्तावी, येणे बोले ही जाणावी अज्ञानोखी. माहे प्रमाणची नुरवी, हे काय होतं? हे म्हणजे कोण?
अज्ञान, बरोबर ना. अज्ञान जर बरं हे अज्ञान मानलं का ते प्रमाणाची नुरवी, प्रमाणाला उरू देत नाही. अज्ञान म्हटलं की अज्ञान कार्य सगळी प्रमाण आहे. म्हणजे अज्ञान जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मिथ्या असेल तर ती प्रमाणंसुद्धा काय आहेत, मिथ्या. आणि प्रमाणाशिवाय तर कोणत्या वस्तूचं यथार्थ ज्ञान होत नाही. आता तुम्हाला हे अज्ञान मानलं का, एकदा अज्ञान आहे असं मानलं की अज्ञान कार्य असणारी जी प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय ही त्रिपुटी, तीही काय होते, अज्ञानरूपच होते. आणि अज्ञान जर मानलं म्हणजे काय, याचा अर्थ त्या अज्ञानाचं पुन्हा ज्ञान कोणाला होतं, आहे की नाही. अज्ञानाचं ज्ञान अज्ञानाला होईल म्हटलं तर काजळाने काजळाला लेप दिला, कालच त्यांनी सांगितलं. किंवा जर अज्ञानाला जर ज्ञान, त्या अज्ञानाचं प्रकाशन ज्ञान करतं म्हटलं तर ज्ञानासमोर अज्ञान कधी टिकतच नाही. अशा रीतीनं हे जे अज्ञान आहे हे अज्ञान करतं काय, उलट प्रमाणालाच उरू देत नाही. अज्ञान मानलं का अज्ञान कार्य प्रमाणंसुद्धा कसे अज्ञानरूपच आहेत. आणि ती अज्ञानरूप प्रमाणं त्या अज्ञानाची सिद्धी करतील काय. बरं, ती प्रमाणं म्हणजे प्रत्यक्षादी प्रमाणं आणि अज्ञान यांच्यामध्ये भेद, कार्य आणि कारणरूपाने भेद मानला, बरोबर ना. भेद मानला तरी ती प्रमाणं त्या अज्ञानाची सिद्धी करू शकत नाही. आणि अभेद मानला तरी त्याची सिद्धी करू शकत नाही. आणि शब्दावनी होते म्हटलं तर शब्दही प्रमाण अज्ञानाची सिद्धी होऊ देत नाही. कारण शब्दप्रमाणाने जे त्या शब्दप्रमाणाचं जे म्हणजे कोणता अपौरुषेय शब्दराशी असा जो वेद किंवा वेदांत, त्याच्यामध्ये त्याचं तात्पर्य जे आहे तर ते केवळ एकमेवा द्वितीयं ब्रह्म, नेह नानास्ति किंचन. त्याच्यामध्ये अज्ञानाचा काय झालेला आहे, निषेधच झालेला आहे. आणि एवढं करूनही प्रमाणाला विषय होत नाही पण अज्ञान आहे असं म्हणणं म्हणजे ते अज्ञान खपुष्पा, प्रमाणाला विषय जो होत नाही तो आकाशपुष्पासारखा मिथ्या असतो. याच्याप्रमाणे म्हणजे अज्ञानसुद्धा प्रमाणाला विषय होत नाही, म्हणून तेही या ठिकाणी खपुष्पासारखं मिथ्या आहे. या बोलण्याने काय होतं, येणे बोले ही जाणावी अज्ञानोखी. असं जर कोणी म्हणत असेल अज्ञान प्रमाणाला विषय न होता हे अज्ञान आहेत असं जर म्हणत असेल तर त्याच्यावरून काय सिद्ध झालं, प्रमाणाला विषय होत नसल्यामुळं येणे बोले ही या बोलण्यानेही अज्ञानोखी झाली. अज्ञान मिथ्या आहे तर अज्ञान अभावरूप आहे, शून्य पदार्थ आहे असं सिद्ध झालं. अहो प्रमाणी टीका, अहो प्रमाणी जे न सापडे ते आहे हे कैसे न घडे, खपुष्पाचे नि पडीपाडे हेही सत्य. एवढं करूनही अज्ञान आहे असं जर म्हणत असाल तर त्याला सांगतात अहो प्रमाणाला तर काही सापडत नाही, म्हणजे कोणत्याही प्रमाणाने सिद्ध होत नाही. आणि ते आहे हे कैसे न घडे, ते आहे प्रमाणे जे न सापडे आणि ते आहे हे कैसे न घडे आहे का, हां कैसे हे ते आहे हे कैसे प्रमाणात सापडत नाही, ते कसं आहे सांगा बरं, कसं आहे सांगणं न घडं ना, न घडे. मग असं हां 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 असं कर, ते आहे हे कैसे न घडे, कैसे न घडे. प्रमाणात जे सापडत नाही ते आहे हे कसं घडू शकेल, म्हणजे कसं सिद्ध करता येत. प्रमाणाला तर विषय होत नाही आणि तो पदार्थ आहे असं तुम्हाला कसं म्हणता येईल. खपुष्पाचे नि पडीपाडे हे सत्य. जसं आकाश पुष्प आहे हे जसं सत्य आहे तसंच या ठिकाणी प्रमाणामध्ये न सापडणारी वस्तू ही सत्य आहे. सत्य आहे अर्थात सत्य असू शकत नाही. मग आकाशीचे फुलं हे काय नव्हती बोल, तरी ते बोली सापडेल कवन तो अर्थ. आणि जर तुम्ही या ठिकाणी प्रमाणात सापडत नसूनही आकाश आहे असं जर म्हणाल तर शब्दाने जर तुम्ही म्हटले की आकाशीचे फुलं, आकाशाचं आकाशपुष्प असं बोलणंच आहे का नाही हे पण. आणि एखाद्याने उच्चारलं आकाशपुष्प आहे असं बोललं तरी ते बोली सापडेल कवन अर्थ. तर त्या बोलण्याने कोणता विषय म्हणजे कोणता अर्थ तुम्हाला सापडेल. अर्थ म्हणजे आकाशपुष्प हे बोलणंच आहे, पण बोलण्याने कोणतं फुल तुम्हाला हातात येईल, काहीच हातात येणार नाही. जो अर्थ सिद्ध नाही तेथे प्रमाणे किजेल काही, मा अज्ञान हे तव पाही प्रमाणाची नुरवी. आता ते म्हणतात जो अर्थ सिद्ध नाही, म्हणजे इथं जो अर्थ सिद्ध नाही म्हणजे अर्थ आणि सिद्ध हे दोन वेगळं करायला पाहिजे, पदच्छेद करायला पाहिजे. जो अर्थच सिद्ध नाही, जो पदार्थच त्या ठिकाणी अस्तित्वात नाही तरी ते बोली
तेथे प्रमाणे की जेल काय. आता किती शब्द प्रमाण पुष्कळ अपौरुषेय आहे, परंतु जर त्या ठिकाणी हा जर पदार्थ जर नसेल, आज्ञा नावाचा पदार्थच नसेल, तर तेथं प्रमाणे की जेल काय. तर तिथं प्रमाण काय करील, अज्ञान असावं. मग व ते जरी शब्द हा प्रबल प्रमाण असला तरी तो अज्ञानाची सिद्धी करील. परंतु जर प्रमाण त्या ठिकाणी अर्थच जर नाही तर प्रमाण काय करील. मग अज्ञान हे तो पाही प्रमाणाची नुरवी. म्हणून अज्ञान मानलं ना तर ते प्रमाणा. बरं तुम्ही म्हणले की अज्ञान आहे, अज्ञान म्हटलं का लगेच ते प्रमाणाला उरू देत नाही, कारण अज्ञानाची कार्य कोण आहेत, प्रमाण. आणि मग अज्ञानच जर नाही तर ते प्रमाणाला उरू देतील का. बरं जरी तुम्ही प्रमाण म्हणले ते प्रमाण काय होतील, अज्ञान रूपच होतील. म्हणजे त्या ठिकाणी प्रमाणाचं प्रमाणत्व सिद्ध होणार नाही, अशी स्थिती प्राप्त होईल. सत्यत्वे असते अज्ञान तरी कैसे घडते वाक्स्फुरण. म्हणून अज्ञान शब्ददान अज्ञान नुरवी. काय हेचं सत्यत्वे असते अज्ञान. अज्ञान जर सत्यत्वाने असतं तरी कैसे घडते वाक्स्फुरण. आपल्याला अज्ञान असा जो शब्द आहे ना, आपण उच्चारतो अज्ञान अज्ञान असं म्हणतो. जर अज्ञानच सगळं असतं तर वाणीचं स्फुरण किंवा कसं काय घडलं असतं. वाणीला जे स्फुरण घडतं, कर्मेंद्रिय तरी जड आहेत, आहे की नाही. तर त्या ठिकाणी वाणीच्या ठिकाणी शब्दाचं जे उच्चारण होतं, स्फुरण होतं, त्याला जर पाठीमागं ज्ञान नसलं तर त्या अज्ञान या शब्दाचं सुद्धा, कारण त्यांनी पहिलंच त्यांची ओवी आहे की अज्ञानाला जर ज्ञानाचा टेकू नसला तर अज्ञान कानाखालीचं दडे. हां एरवी तरी अज्ञान ज्ञानाचे नसे शोभ. एरवी तरी अज्ञाना ज्ञानाची नसे क्षोभना तरी ते कानाखालीचं दडे, असं सांगितलेलं आहे. त्यालासुद्धा ज्ञानाचा टेकू लागतो. तुम्ही काय म्हणता, सगळं अज्ञान आहे. अज्ञान आहे म्हणत असताना अज्ञान शब्दाचं जे तुम्हाला स्फुरण झालं ते कसं झालं. ज्ञानाची जर क्षोभना, ज्ञानाचं जर टेकू नसेल तर ते होईल का, होणार नाही. म्हणून अज्ञान शब्द जाणं अज्ञान नुरवी. म्हणून अज्ञान शब्द जो आहे ना तो शब्दच अज्ञानाला उरू देत नाही. अज्ञान शब्द प्रमाणालाही उरू देत नाही आणि अज्ञान शब्द स्वतःलाही उरू देत नाही. म्हणजे अज्ञान शब्द हा स्वतःचीच असिद्धी करीत असतो. कारण जर अज्ञान असलं तर वाणीचं स्फुरण कसं झालं. अज्ञानाचं कार्य असणारी जी वाणी आहे तिच्या ठिकाणी शब्दोच्चारणाचा जो काही व्यवहार झाला तो ज्ञानपूर्वकच झाला ना. तरच अज्ञान शब्द तुम्हाला उच्चारता आला. मग अज्ञान शब्द काय करतो, स्वतः अज्ञान शब्दच अज्ञानाची असिद्धी करतो. अहो स्फुरणाचे निजस्फुरण ते की जे की मात्र दृष्टेपण शब्दकिरणी तेचे जाणं फाकले असे. ते म्हणतात स्फुरणाचे निजस्फुरण, म्हणजे वाणीचं जे स्फुरण होतं त्या स्फुरणालाही पाठीमागं स्फुरद्रूप अधिष्ठान जर असेल तरच वाणीच्या ठिकाणी स्फुरण होईल, नाहीतर वाणीचं स्फुरण होणार नाही. अहो स्फुरणाचे निजस्फुरण मूळ त्या होणारं जे वाणीचं स्फुरण आहे त्याचंही अगोदर असणारं मूलभूत जे स्फुरण आहे, जे की दृङ्मात्र दृष्टेपण, की जे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारं दृङ्मात्र दृष्टेपण ज्याच्या ठिकाणी आहे तो आत्माच ह्या स्फुरणाचं खरं स्फुरण आहे. शब्दकिरणी तेचे जाणं फाकले असते. आणि तुमच्या ठिकाणी अज्ञान असं जे शब्दाच्या किरणाच्या रूपाने तेच मूलभूत असणारं दृङ्मात्र दृष्टेपण तेच या ठिकाणी फाकलं, म्हणजे विस्ताराला प्राप्त झालेलं आहे. त्याचे रूपही हे पाही फाकणे संकोचने नाही. आता ऐशी ठाई अज्ञान ते कायसे. आता जे शब्दकिरणाने हे दृङ्मात्र तत्व किंवा द्रष्टाच या रूपाने फाकलेला, म्हणजे विस्तारित झालेला, विलसित झालेला आहे असं म्हणतात. ते म्हणतात त्याचे रूपचे हे पाहिजे. तुम्ही म्हणाल की त्या दृङ्मात्र दृष्टेपण म्हणजे तो लगेच विकारी झाला म्हणाल. दृङ्मात्र दृष्टेपण जे आहे तेच काय झालेलं आहे, वाणीच्या स्फुरणाला कारण झालेलं आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी एक आहे कारण आणि एक आहे कार्य, असा भाव त्याच्या ठिकाणी समजण्याचं कारण नाही. कारण शब्दप्रमाणालाच, म्हणजे कोणता प्रबल प्रमाण असणारा अपौरुषेय शब्दराशी असा जो वेद, त्या वेदाचं जे तात्पर्य आहे त्या तात्पर्याला जर पाहिलं तर हा जो दृङ्मात्र द्रष्टा कसा आहे त्याचे रूपची हे पाही. त्याचं हे रूप आहे की फाकणे संकोचने नाही. त्या ठिकाणी तो दृङ्मात्र द्रष्टाच काय केला आहे, दृश्याच्या रूपाने फाकला आहे. हे सांगण्यास श्रुतीचं तात्पर्य
नाही. उलट श्रुती सांगते की संकोचने फाकणे संकोचने नाही. त्याच्या ठिकाणी संकोच आणि फाकणं दोन्हीही नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्याचं लयही नाही त्याच्या ठिकाणी, आणि त्याच्या ठिकाणी उत्पत्तीही नाही. तो अनादी अनंत आणि उत्पत्ती लय विवर्जित असा तो आहे. नित्य दृङ्मात्र रूपाने तो आहे. त्याच्या ठिकाणी फाकणं संकोचनं नाही. आता जर फाकणं संकोचनं जर त्याच्या ठिकाणी मानलं असतं तर मग तुम्हाला अज्ञानमध्ये सांगावं लागलं असतं. परंतु आयशे ठाई अज्ञान ते काहीसे, ज्याच्या ठिकाणी संकोच विकासच नाही त्याच्या ठिकाणी अज्ञानच कुठं येईल की संकोच विकासच त्याच्या ठिकाणी नाही. म्हणजे मूळ स्वरूपाच्या ठिकाणी संकोच विकास नाही. मग संकोच विकास विवर्जित असणारं स्वयंप्रकाश केवल आणि स्वतःसिद्ध तत्व त्याच्यात अज्ञान कसं राहिलं? अर्थात अज्ञान राहणं शक्यच नाही. तस्मात शब्दूची प्रमाण धरोणी भावी जे अज्ञान हाही येथे अप्रमाण पूर्वपक्षाची झाला. म्हणून ते म्हणतात, जर कोणी म्हणत असेल तर शब्द प्रमाण आहे आणि शब्द प्रमाणाला धरून अज्ञान भाविजे, अज्ञानाची भावना केली म्हणजे अज्ञान अस्तित्वात आहे असं शब्द प्रमाणाला धरून कोणी जर म्हणत असेल तर हे हाही येथे अप्रमाण. या ठिकाणी हा म्हणजे हा शब्दसुद्धा इथं काय झाला? शब्दाला प्रमाण म्हणून जर कोणी अज्ञान आहे असं म्हणत असेल तर हाही येथे अप्रमाण पूर्वपक्ष झाला. तर हे म्हणणं काय झालं? हे अप्रामाणिक असा हा पूर्वपक्ष झाला. म्हणजे ज्याला प्रमाणाला सोडून, म्हणजे याला शब्द प्रमाण आहे आणि शब्द प्रमाणाने अज्ञान सिद्ध होतं असं जर कोणी म्हणत असेल तर हा सुद्धा याच्यामध्ये काय झाला? पूर्वपक्षच झाला. म्हणजे हा खंडित होणाराच पूर्वपक्ष आहे. याचा अर्थ अज्ञान हे शब्द प्रमाणाने देखील सिद्ध होत नाही. जसा आत्मा हा शब्द प्रमाणालाही विषय होत नाही तसा अज्ञानसुद्धा शब्द प्रमाणाला विषय होत नाही. पण आत्मा शब्द प्रमाणाला का विषय होत नाही? तो स्वयंप्रकाश आहे म्हणून त्याला शब्द प्रमाणाला विषय होत नाही. आणि कसा मग तुम्ही म्हणाल पण अज्ञान तर सांगितले ना शब्द प्रमाणाने, त्याची निवृत्ती पण सांगितलेली आहे. जर असं जर कोणी प्रतिपादन करत असेल तर हा सुद्धा आमच्या अनुभूतीच्या दृष्टीनं पूर्वपक्षच झाला. शब्दाने अज्ञानाचं सिद्धी असं मानणारा जो पक्ष आहे तो अप्रमाण अशा प्रकारचा, म्हणजे त्याचं हे मत प्रमाणभूत नाही अशा प्रकारचा हा पूर्वपक्षच झाला. आणि प्रत्यक्ष किंवा अनुमान हे पहिलेच खंडिले जाणं, आता याचे उपसंहरण करीतसे पुढे. आता याच्या अगोदर प्रत्यक्ष किंवा अनुमान प्रमाणाने अज्ञान सिद्ध होत नाही त्याचं खंडन तर आम्ही पूर्वीच केलेलं आहे. आता ह्या सगळ्या आत्तापर्यंत झालेल्या आणि आत्ताच्या ओळीमध्ये काय केलं की अज्ञान हे शब्द प्रमाणाने सिद्ध होत नाही. म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द या तीन प्रमाणाने आपलं अज्ञानाची सिद्धी होत नाही असं आता सांगितलं. ह्यात आत्तापर्यंत झालेल्या विषयाचा उपसंहरण करीत असे पुढे. या सगळ्यांचा उपसंहार या पुढच्या 55व्या ओळीमध्ये करतात. एवं प्रत्यक्ष अनुमान यया प्रमाणा भाजन न होनी झाले अज्ञान अप्रमाण की. आता म्हणतात एवं अशा प्रकारे आत्तापर्यंत जो आपला 54 वयामध्ये विचार झाला तर त्या विचाराच्या द्वारा एवं प्रत्यक्ष अनुमान, प्रत्यक्ष आणि अनुमान या प्रमाणा भाजन नव्हे. या प्रमाणाला ते अज्ञान भाजन नव्हे, अज्ञान हे पात्र ठरलं नाही. म्हणजे ह्या तीन प्रमाणाने अज्ञानाची सिद्धी झाली नाही. न होनी प्रमाणा भाजन न होनी, ह्या तिन्ही प्रमाणाला ते पात्र न झाल्यामुळं अज्ञान अप्रमाण झाले. की अज्ञान काय ठरलं? अप्रमाण आहे असंच आत्तापर्यंतचा विचारामध्ये निर्धार झाला की अज्ञान हे तिन्ही प्रमाणाच्या द्वारा सिद्ध होत नाही. एवं विचारिता अज्ञान प्रत्यक्ष नव्हे ना अनुमान, कार्य नव्हे ना कारण ऐसे झाले. एवं विचारिता, आत्तापर्यंत जो विचार केला, कारण हा सगळं विचाराच्या आधी नाही. विचारात जायते बोधा, विचारानेच हे ज्ञान होऊ शकतं. अज्ञान आहे की नाही हे विचारानेच ठरेल, आहे किंवा नाही.
तर ते म्हणतात एवं विचारिता, अशा प्रकाराने वस्तुनिष्ठ विचार केला असता, म्हणजे प्रमाणाच्या द्वारा विचार केला असता, बरोबर ना. प्रमाणाला धरून आपण जेव्हा विचार केला तर अज्ञान प्रत्यक्ष नव्हे ना अनुमान. अज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाणानेही सिद्ध होत नाही आणि अनुमान प्रमाणानेही सिद्ध होत नाही. कार्य नव्हे ना कारण, तसंच अज्ञान हे कोणाचं कारण आहे असंही सिद्ध होत नाही आणि अज्ञानाचं कोणी कार्य आहे किंवा अज्ञान कोणाचं कार्य आहे हेही सिद्ध होत नाही. किंवा अज्ञान हा शब्दो तरी या शब्दीचे अज्ञान बाधो, एवं प्रमाणी संबंधो न लगे जयाचा. किंवा जर तुम्ही केवळ अज्ञान शब्दाची उत्पत्ती केली तर या अज्ञान म्हणजे ज्ञानाचा बाध किंवा ज्ञानाचा अभाव, या अज्ञान शब्दाच्या व्युत्पत्तीनंच अज्ञान बाधू, अज्ञानाचा काय होतं, म्हणजे अज्ञान शब्द किंवा अविद्या येणे नावे, मी विद्यमानच नव्हे स्वभावे, असंच आहे ना. ते अविद्याची स्वभावे सांगत स्वये सांगत असे. अज्ञान शब्दच आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा बाध करून घेतो, म्हणजे हा मी अर्थहीन आहे असं तो सांगतो. किंवा अज्ञान हा शब्दो तरी या शब्दीचा अज्ञान बाधो, एवं प्रमाणी संबंधो न लगे जयाचा. कोणत्याही प्रमाणाशी अज्ञानाचा संबंध होत नाही, म्हणजे कोणत्याही प्रमाणाने आत्म्याची सिद्धी होत नाही. हा कोणत्याही मी काय बोल हा कोणत्याही प्रमाणाने अज्ञानाची सिद्धी होत नाही. अहो जो अर्थो असे ठाई, तो सापडे प्रमाणत्रयी, तरी प्रमाणी पाही ना ढळे अज्ञान. जर ते म्हणतात कोणताही जर अर्थ विषय जर असला तर ते विषय प्रमाणत्रयी, म्हणजे ह्या तीन प्रमाणांनी त्या विषयाची सिद्धी होते. शब्द, अनुमान आणि प्रत्यक्ष ह्या तीन प्रमाणांनी जर कोणताही विषय अर्थ जर त्या ठिकाणी उपलब्ध असेल, म्हणजे अर्थ किंवा विषय अस्तित्वात असेल किंवा प्रमेय अस्तित्वात असेल, तर त्या प्रमेयाची उपलब्धी ह्या तिन्ही प्रमाणांनी होऊ शकते. म्हणजे तीन प्रमाणामध्ये प्रमेय जर अस्तित्वात असेल तर तीन प्रमाणापैकी कोणत्या तरी प्रमाणाने त्याची सिद्धी होते किंवा तिन्ही प्रमाणांनी सिद्धी होते. तरी प्रमाणी पायी ना ढळे अज्ञान. पण ते म्हणतात जर या ठिकाणी अज्ञान नावाचा अर्थ असता तर तीही प्रमाणी ना ढळे, किंवा मग इथं असं म्हणत तरी प्रमाणी पायी नाढळे अज्ञान असं नाही, नाढळे नाही, न एक शब्द घ्यावा लागेल, नाढळे न आढळे. नाही तर नाढळे झालं तर सगळा विरुद्ध अर्थ होईल त्याचा, म्हणून नाढळे असं पाहिजे. ते काय आहे की मूळची जी संहिता आहे ना, ज्याच्यावरून ही तयार केली त्यांनी, तर ती सगळे एकत्र शब्द लिहिले, त्यामुळं लिहिताना मग पुढं मागं किती केलं तरी थोडंफार होतंच त्याच्यामध्ये, म्हणून त्याचा हे सगळं दुरुस्ती करणं फार आवश्यक आहे. नाहीतर काय आपण काय म्हणणार व विक्लिष्ट आहे, लागत नाही. आता जर आपल्याला अगोदरच काही याच्या सिद्धांत माहीत असतील तरच तसं आत्मविश्वासाने करता येईल, नाहीतर अवघडच आहे ते. मूळच्या ओळीचा जर तरी प्रमाणी पाही नाढळे अज्ञान, तर प्रमाणाच्या द्वारा अज्ञान आढळत नाही, म्हणजे अज्ञान सिद्ध होत नाही. कार्यदशे आले नाही म्हणून प्रत्यक्ष न घडे पाही, काजे अज्ञान कार्य प्रवाही प्रसवोच न सके. आता म्हणतात की कार्यदशेसुद्धा एकच शब्द करायचं, तर कार्यदशे आले नाही म्हणजे हे जे अज्ञान आहे ते अज्ञान कार्यरूपाने परिणामाला पावले असंही नाही, ते कार्यदशेला कधी आलेलंच नाही, म्हणजे अज्ञानापासून काही कार्य उत्पन्न कधी झालेलं नाही. आणि जर त्यापासून कार्यच उत्पन्न झालं नसेल म्हणून प्रत्यक्ष न घडे पाही, जर एखादं कार्य उत्पन्न झालं असेल स्थूल रूपाने तर मग ते काय होईल, ते इंद्रियाधिकाने त्याचं प्रत्यक्ष होईल. परंतु अज्ञान हे कधी कार्यरूपाला प्राप्तच झालं नाही तर त्याचं प्रत्यक्ष घडेल का, त्याचं प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होणार नाही. कारण ते कार्यरूप जे कार्यरूप असेल त्याचं ते प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय होईल. पण अज्ञान हे कार्यरूपाला कधी आलंच नाही, कारण ते नाहीच, तर ते कार्यरूपाला येण्याचा प्रश्नच नाही. आणि कार्यरूपाला आलं नाही तर ते प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होणंही शक्य नाही. काजे अज्ञान कार्यप्रवाही प्रसवोच न शके. आता ते म्हणतात का प्रत्यक्ष त्याचं घडत नाही, कारण अज्ञान कार्यप्रवाही प्रसवोच न शके. अज्ञान हे जे आहे
इथं पुन्हा घ्यायचं अज्ञान आणि कार्यप्रवाही, बरोबर ना, एकत्र होईल. अज्ञान कार्यप्रवाही प्रसवोच न शक्य. अज्ञान हे परंपरेनं, बरोबर ना, ह्या कार्यप्रवाहाला, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना कार्यप्रवाह, म्हणजे हे जे जगत आहे ते प्रवाह रूपाने अनादी आहे असं आपण म्हणतो. पण प्रवाह रूपाने अनादी असणाऱ्या या स्थूल जगताला हे अज्ञानरूपी कारण कधी प्रसवूच शकत नाही, कारण ते नाही म्हणून, आहे की नाही. तेच जर नाही तर त्या कार्यप्रवाहाला तरी ते प्रसवेल का? अर्थात नाही. आता कार्य जात कारणे विन नुठी म्हणून अज्ञान कारण येणे अनुमाने अज्ञान सत्यत्वा आणावे. आता तुम्ही म्हणाल मग आता जर कार्यच उत्पन्न होत नाही तर अर्थात मग अज्ञानाची, कारणरूप अज्ञानाची असिद्धी होत आहे. मग तुम्ही आता काय म्हणाल, आता तुम्ही एक पहा ना, कार्य तर तुम्हाला प्रतीतीला येतं ना, मग कार्य जातं म्हणून जेवढा जेवढा कारणाचा समूह आहे तो कारणे विन नुठी, तो कारणावातून उत्पन्नच होत नाही. आणि जगत तर आपल्याला धडधडीत दिसत आहे. जगदरूपी कार्य दिसत असताना तुम्ही म्हणता की अज्ञान नाही, बरोबर आहे. जर त्या अज्ञानरूपी कारणापासून जगत उत्पन्न झालं नाही तर मग त्याला कारणत्वही देता येणार नाही. परंतु जर तुम्ही असं म्हणत असाल कारण जात कारणे विन नुठी, कोणतंही कार्य दिसतं प्रत्ययाला येणारं कारण, त्या कार्याला कोणतं तरी कारण हे असलंच पाहिजे. कारणावाचून कार्य उत्पन्न होऊ शकत नाही, म्हणून या अज्ञान कारण. आणि धडधडीत आपल्याला हे कार्यरूप, ज्याला प्रवाहरूपाने अनादी असणारं हे जे विश्व किंवा जगत ते आपल्याला कार्यरूपाने दिसतं. अर्थात अनुमानप्रमाणे कारण त्याला अज्ञान आहे असं मानलंच पाहिजे. असं तरी तुम्ही म्हणाल तर येणे अनुमाने अज्ञान सत्यत्वा आणावे. आणि मग असं अनुमान करायचं आणि मग त्याच्यावरून कार्यरूप जगतावरून कारण अज्ञानाची सिद्धी करायची आणि ते अज्ञान सत्य आहे असं सिद्धांत पक्षाला मानण्याला भाग पाडावं. असं जर तुम्ही म्हणत असाल तरी अंगे जे अज्ञान तरी ते कार्याते न प्रसवे जाणं, ये विषयीचे वचन मूळ ग्रंथीचे. आता ते म्हणतात तरी अंगे जे अज्ञान, तर तुम्हाला अज्ञान मानायचं आणि त्याला सत्य ठरवायचं आहे असं जर पूर्वपक्षाच्या मनात असेल, बरोबर ना, तर त्यासाठी म्हणतात अहो ते पण बरोबर, अनुमानप्रमाणाने अज्ञानाची तुम्ही सिद्धी करू शकत नाही. कारण कार्य, जे कार्य असतं ते कारणपूर्वक असतं, म्हणून जगत हे कार्य आहे आणि त्याचं कारण अज्ञान आहे असं तुम्हाला जर म्हणायचं असेल तर त्या जगताचं कार्यसुद्धा कारणत्व देखील तुम्हाला अज्ञानाला नाही देता येणार. कारण का, अंगे जे अज्ञान ते स्वतःच काय आहे, अज्ञान. आता जर आपल्याला एखाद्याला घट तयार करायचा झाला, पट तयार करायचा झाला तर त्या ठिकाणी अज्ञानाचं कार्य होईल का ते ज्ञानाचं कार्य होईल? अगोदर जर आपल्याला तंतूपासूनच पट होतो, मृत्तिकेपासूनच घट होतो, ह्या जर उपादान कारणाचं त्याच्या ज्ञान असेल किंवा निमित्त कारणाचं ज्ञान असेल तरच तो मनुष्य तो घट किंवा पट ह्या पदार्थ निर्माण करेल. तर मग त्याच्या ठिकाणी निमित्त कारणत्व किंवा उपादान कारणत्व येईल. म्हणजे निमित्त कारणाची योजना किंवा उपादान कारणाची योजना ही ज्ञानपूर्वकच होते, अज्ञानाने होत नाही. आणि ते अज्ञान तुमचं काय आहे, कारण आहे. असं कसं म्हणतात, ईश्वराला जेव्हा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर हे म्हणत असताना ईश्वराला त्या ठिकाणी ज्ञान आहे असंच मानावं लागेल की नाही? ज्ञान नसेल तर ह्या सगळ्या प्राण्यांच्या कर्मसापेक्ष फलदातृत्व ईश्वराच्या ठिकाणी अज्ञानपूर्वक स्थापित करता येईल का, ज्ञानपूर्वक? उलट त्याला आपण सर्वज्ञ आहे असं म्हणतो. आणि जीव अल्पज्ञ म्हणा, पण ज्ञ आहेच ना त्याच्यामध्ये, ज्ञानपूर्वकच सगळे. आणि तुमचं जगत कशापासून उत्पन्न झालं, अज्ञानापासून. मग त्या अज्ञानापासून जगत कसं उत्पन्न होईल? म्हणून म्हणतात अंगे जे अज्ञान, जे अंगानेच अज्ञान आहे तरी ते कार्याते न प्रसवे जाणं. जर अंगानेच अज्ञान म्हणजे ज्ञानाभाव, बरोबर ना, असं स्वरूप जर अज्ञान असेल तर त्यापासून कार्य कसं उत्पन्न होईल? कारण त्याला अज्ञान आहे, त्याला ज्ञानच नाही. ज्ञानच नसताना ते बरं करायला लागेल तर कोणत्याही कार्याला कोणतेही कार्य कशापासून उत्पन्न व्हायला लागेल, आहे की नाही? म्हणून त्या कार्याते न प्रसवे जाणं, ये विषयीचे वचन मूळ ग्रंथीचे. या विषयाचं मूळ ग्रंथातलं काय वचन आहे ते आता ह्या 56 क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगतात. ना स्वकार्याते विये जे कारणपणा नये, मी अज्ञान ऐसे बी हे माणूसाचे. इथं माणूसाचे आहे ना, तर
साचे हे दोन पदच्छेद करायचा. मानू वेगळं आणि साचे वेगळं. ना स्वकार्याते विये, जे अज्ञान जे आहे ते अज्ञान स्वकार्याते वियेना. अज्ञान हे आपलं कार्यरूप पदार्थाला निर्माण करील का, कार्याला निर्माण करील का अज्ञान? कारण ते मुळात अज्ञान आहे. ते अज्ञान त्याला ज्ञानच नाही, ज्ञानाभाव त्याच्या ठिकाणी आहे आणि ते कार्याला कसं काय उत्पन्न करील? म्हणून ना स्वकार्याते विये, अज्ञान जर आपल्या कार्याला उत्पन्न करत नसेल, म्हणजे जगदरूपी कारण आपलं जगदरूपी कार्य हे केवळ अज्ञानरूपी कारणापासून उत्पन्न होऊ शकत नाही. मग जर ते जगताला उत्पन्नच करीत नाही अज्ञान, तर ते अज्ञान जगताचं कारण आहे असं कसं म्हणता? ते कारणपणा नाही, ते कारणपणाला कधीच प्राप्त होत नाही. अज्ञान कधी जगताचं कारण झालं नाही, होणं संभवनीय नाही. मी अज्ञान ऐसे बिहे, मी अज्ञान ऐसे बिहे माणूसाचे. आता जर एखादा माणूस म्हणायला लागला का मी अज्ञानी आहे, बरं ना, मी अज्ञानी आहे असं म्हणायला बिहे, भीती वाटते. कारण मी अज्ञानी आहे, अज्ञोहम हे कळणंच आहे ना, मला काही कळत नाही हे कळणंच आहे ना. त्यामुळं मी अज्ञानी हे किंवा मी अज्ञान आहे असं म्हणायला ते अज्ञान घाबरतं. कारण मी अज्ञान म्हणण्याने कशाची सिद्धी होती माहिती आहे का? मी ज्ञान माझ्या ठिकाणी अज्ञानाचं काय आहे? ज्ञान आहे, म्हणजे मी ज्ञानस्वरूप आहे अशी सिद्धी होते. अज्ञानी बोलण्याने अज्ञानाची सिद्धी होत नाही, अज्ञानाचा द्रष्टा किंवा प्रकाशक असणाऱ्या आपल्या स्वस्वरूपाची सिद्धी होते मी अज्ञानी म्हणण्याने. म्हणून मी अज्ञान बी, मी अज्ञान आहे असं म्हणण्याला सुद्धा काय वाटते? भीती वाटते. म्हणजे मी अज्ञान आहे यांनी जर मी अज्ञान आहे या बोलण्याला जर आम्ही भीतो, म्हणजे ह्या बोलण्याने ज्ञान सिद्ध होतं, तर साचे मानू बिये, तर मग हे आम्ही साचे मानू म्हणजे आक्षेपार्थाने, आणि ते अज्ञान खरं आहे असं आम्ही म्हणू का? म्हणजे मी अज्ञानी ह्या शब्दात जर ज्ञान सिद्ध होत असेल आणि त्याला आम्ही जर घाबरत असेल, लक्षात आलं ना, तर साचे मानू ते अज्ञान आहे आणि ते खरं आहे हे आम्ही म्हणू का कधी? किंवा हे खरं आहे म्हणायला तर आम्ही अत्यंतच घाबरू, आहे की नाही? अज्ञान म्हणायला घाबरतो, मी अज्ञान ह्या शब्दप्रयोगाला आम्ही घाबरतो, तर अज्ञान सत्य आहे ह्या म्हणण्याला तर आम्ही अधिकच भिवू. या लागी आपले टीका, या लागी आपले जडपणे कार्याते प्रसवो नेणे, म्हणून मानिलेनी अनुमाने कारणत्वा नये. या लागी आपले जडपणे, अज्ञान कसं आहे? आपण स्वतः जड असल्यामुळं कार्याते प्रसवो नेणे, त्याच्या ठिकाणी जड पदार्थाला स्वतःचं ज्ञान नाही, इतराचं ज्ञान नाही. मग त्या ठिकाणी जगदरूपी कार्याचा प्रसव किंवा निर्मिती ते कसं करील? जगदरूपी कार्याला ते कसं प्रसवेल? म्हणून मानिलेनी अनुमाने, म्हणून आपण जरी अनुमानाने अज्ञान आहे असं जरी मानलं, त्या अनुमानाने जरी अज्ञान आहे, कारण जगदरूपी कार्य आहे आणि त्याचं कारण कोण आहे? तर अज्ञान आहे. आणि कार्य वाचून कारणाची आपलं कारणा वाचून कार्याची निर्मिती होत नाही असं जर तुम्ही मानत असाल आणि त्यामध्ये कार्य आणि कारणामध्ये भेद किंवा अभेद मानूनही संगती सांगायला प्रवृत्त व्हाल, तरीसुद्धा मानिलेनी अनुमाने कारणत्वाने, अनुमानाने जगताचं कारण अज्ञान आहे असं जरी तुम्ही मानलं तरीसुद्धा ते कारणत्व नाही, तरी त्या ठिकाणी ते कारण ठरू शकत नाही. त्याच्या ठिकाणी जगताचं कारणत्व अज्ञानाला प्राप्त होत नाही. एवं म्हणजे याचाच अर्थ काय? केवळ मायेपासून जगत उत्पन्न होऊ शकत नाही. माया विशिष्ट परमात्म्यापासून या जगताची उत्पत्ती सांगितलेली आहे. शब्दप्रमाणाने किंवा अनुमान प्रमाणाने कधीही जरी म्हटलं तरी केवळ ह्या अज्ञानापासून स्वतंत्र रीतीने जगताच्या उत्पत्तीची संगती सांगता येत नाही, कारण ते मुळात जड आहे. अज्ञान जड मानलं आहे ना. परमात्मा हा सच्चिद आनंद आहे आणि त्याच्या अतिरिक्त सर्व असत जड आहे. अर्थात अज्ञान असत जड दुःखरूप आहे. त्या असत जड दुःखारूपापासून या ठिकाणी जगदरूपी कार्य उत्पन्न होणार नाही. एवं प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान या प्रमाणा पात्र नव्हे जाणं, आता मानावे शब्द प्रमाण उगेची जरी. आता तुम्ही म्हणतात आत्तापर्यंत प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण
या प्रमाणाला ते पात्र झालं नाही. मग कोण? अज्ञान. म्हणजे या प्रमाणाने ते अज्ञान सिद्ध झालं नाही. आता मानावे शब्दप्रमाण उगीचे जरी. आता तुम्ही काय म्हणाल? उगीच शब्दप्रमाणे याच्या ठिकाणी माना, म्हणजे शब्दप्रमाणे मानणं योग्य नाही किंवा शब्दप्रमाणांनी देखील अज्ञान सिद्ध होत नाही. पण तुमचा उगीच दुराग्रह असला आणि तुम्ही म्हणायला लागले की शब्दप्रमाणाला अज्ञान पात्र आहे, म्हणजे शब्दप्रमाणाने अज्ञानाची सिद्धी होते, असं जर तुम्ही मानत असाल, हा जो अज्ञान शब्द तो काय उगाच वाढला वादू ऐसे म्हणून पक्ष सिद्धू करावा जरी. आता तुम्ही म्हणाल अहो अज्ञान शब्द किती वेळा श्रुतीमध्ये आलेला आहे. माया, प्रकृती या अर्थाने अविद्या, अज्ञान हा शब्द खूप वेळा आलेला आहे. हा जो अज्ञान शब्द तो काय उगाच वाढला वादू, तो वेदामध्ये वाद काय उगीच वाढलेला आहे का? अनेक प्रकारची कारणं सांगत असताना उलट त्या ठिकाणी प्रकृती हेच कारण आहे असं वाटतं. कारण काय हे त्या 6 कारणं सांगितली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतिम तथा परिणामांच मन्यन्ते प्रकृतीम पृथुदर्शिनः. यामध्ये जगताची जे सांगितलं तर प्रकृतीम पृथुदर्शिना, प्रकृती हे कारण सांगितलं की नाही, अज्ञान हे कारण सांगितलेलं आहे. म्हणून अज्ञान जो शब्द तो काय उगाच वाढला वादू, तो काय उगीच शास्त्रामध्ये वाद किंवा वचनं आलेली आहेत काय? अर्थात अज्ञान नसतं तर शास्त्रामध्ये कशाला हा अज्ञान शब्द तरी कशाला प्रयोग केला असता वारंवार? अज्ञान, अविद्या, प्रकृती, माया असे शब्द प्रयोग आले नसते. म्हणून हा जो अज्ञान शब्द तो काय उगाच वाढला वादू ऐसे म्हणून पक्ष सिद्ध करावा जरी, असं म्हणून आपला पक्ष सिद्ध करू. म्हणजे आपला पक्ष म्हणजे काय? अज्ञान आहे हे आम्ही सिद्ध करू, अज्ञानाचं अस्तित्व सिद्ध करू, असं जर तुम्ही म्हणत असाल तरी अर्थता जे अज्ञान जाण ते काय म्हणेल मी अज्ञान. आता हा वाद जाण तेने विन सर्वथा न घडे. आता म्हणतात तरी अर्थता जे अज्ञान जाण, जे अर्थरूपाने अज्ञान आहे, अज्ञान काय आहे? तरी अर्थता जे अज्ञान जाण ते काय म्हणेल. अर्थता म्हणजे ह्या अज्ञानाचा अर्थ पाहायला गेला तर ते काय सांगतं की अर्थता जर पाहायला गेलं तर अज्ञान म्हणजे काय? ज्याच्या ठिकाणी ज्ञानाचा अभाव आहे त्याला म्हणतात अज्ञान, हे असा त्याचा अर्थ होतो. आणि अर्थता ज्याचा अज्ञान पदाचा जर असा अर्थ असेल तर ते काय म्हणेल मी अज्ञान. याचा अर्थ ते काय आहे? जडमूड आहे. आणि ते कसं काय म्हणेल मी अज्ञान आहे? ते अज्ञान आहे असं म्हणू शकणार नाही. म्हणजे अज्ञान शब्दाच्या अर्थाच्या दृष्टीनं पाहिलं तर मी अज्ञान आहे असं कधी म्हणू शकत नाही. कारण ते जर असलं तर मग ते जड कसं काय म्हणा. ज्ञान हे चैतन्याचा धर्म आहे, ज्ञान हे काही जडाचं लक्षण नाही. आणि इथं जर तुम्ही म्हणता का मी अज्ञान आणि याच्यावरून अनुभवाने अज्ञानाचे, अध्यास भाषामध्ये हे उलट आहे की अध्यास भाषेमध्ये ते म्हणतात का आज्ञा आहे माणसाला काय आहे? अनुभव आहे. अज्ञान आहे शब्द प्रमाणाने सिद्ध आहे, अज्ञानाची सिद्धी अनुमान प्रमाणाने सुद्धा होत आहे, असंच अध्यास भाषेमध्ये सांगितलं ना. आणि इथं आता त्याचं काय करतात? खंडन करतात. अहो अर्थता जे अज्ञान जाणं ते काय म्हणेल मी अज्ञान. ते कसं काय म्हणेल की मी अज्ञान आहे? जे अज्ञान शब्दाचा अर्थ, बरोबर ना, अर्थता जे अज्ञान किंवा दुसरा एक अर्थ घ्यायचं का, अर्थता जे अज्ञान म्हणजे त्याचा अर्थच अज्ञान असा होतो, म्हणजे ज्ञानाभाव म्हणजे अभाव रूपता असा जर त्या अज्ञान शब्दाचा ज्ञानाचा अभाव असा त्याचा अर्थ होत असेल तर ते कसं काय म्हणेल मी अज्ञान आहे? हे पण म्हणू शकत. कारण मी अज्ञान म्हणलं की ते ज्ञान झालं, मग त्या अर्थता अज्ञान सिद्ध झालं नाही. मग अज्ञान स्वतः तरी आपल्या अज्ञानाची स्वतः सिद्धी करील का? नाही. आता हा वाद जाणं तेने विन सर्वथा न घडे. आता हा वाद म्हणजे अज्ञान आहे, हा वाद तेने विन सर्वथा न घडे, त्याच्या ठिकाणी त्याच्या वाचून घडणार नाही. म्हणजे त्याच्या वाचून घडणार नाही, ज्ञाना वाचून. त्याचा मी अज्ञानी आहे याला जर ज्ञानाचा आश्रय मागं नसला तर अज्ञान आहे असा सुद्धा व्यवहार घडणार नाही. अज्ञान स्वतंत्ररित्याने आपण आपली सिद्धी करू शकत नाही. आणि अज्ञानाचा अर्थ जर आपण गृहीत धरला तर अज्ञान जे आहे ते स्वतःची सिद्धी करू शकणार नाही. आणि मी अज्ञ आहे असं म्हणण्यास सिद्धी कशाची होईल? अज्ञानाची सिद्धी होत नाही, तर त्या ठिकाणी ज्ञानाची सिद्धी होते. हा वाद तेने विन सर्वथा न घडे. तेने विन म्हणजे त्या अज्ञानाचं प्रकाशन करणाऱ्या
ज्ञाना वाचून दृंगमात्र द्रष्टेपण असणाऱ्या त्या ज्ञानस्वरूपा वाचून मी अज्ञानी आहे असं बोलणंसुद्धा करता येणार नाही. आता जाणते जरी उरले आहे तरी अज्ञानी केले काय, नेन न करिता तरी नोहे अज्ञान पहा. तर ते म्हणतात बघा, आता मग तुम्ही म्हणले की जाणते जरी उरले आहे, ते म्हणतात हा जो आहे ना, मग खरं तिथं उर्वरित कोण राहिलं, अज्ञान सिद्ध झालं का मी अज्ञान आहे याच्यामध्ये ज्ञान सिद्ध झालं? उरलं काय, अज्ञान उरलं का ज्ञान उरलं? ज्ञानच उरलं. आता जाणते जरी उरले आहे, मग जर जाणतं उरणं झालं, ज्ञान जर उरलेलं आहे, बरोबर आहे ना, तर मग हे जे जगत उत्पन्न झालं, बरोबर ना, याला कारण अज्ञान उरलं का ज्ञान उरलं? ज्ञान उरलं. मग जगताच्या उत्पत्तीविषयी अज्ञानाने काय केलं? अज्ञानी काय तरी अज्ञानी केले काय? अज्ञानाने काय केलं? अज्ञानाचा स्वतंत्र परिणाम म्हणून जगद्रूप झाले का? नाही, बरोबर ना. मग अज्ञानाने काय केलं? अज्ञानाने काहीच केलं नाही. अज्ञानाला ज्ञानाचा अभावच असल्यामुळं जगद्रूपी कार्यामध्ये अज्ञानाची काय उपयोगिता आहे? त्याच्यामध्ये काहीच उपयोगिता नाही. दुसरी कारण, जडाला कधी कारण पण होऊ शकत नाही, आहे की नाही? अशा प्रकारची स्थिती आहे. आणि तुम्ही म्हणले का कार्यही तसंच आहे ना, अज्ञानही तसंच अभावरूप. मग आमचं तत्व तो काय आहे? सिद्धांत आहे. आम्ही तर काय म्हणतो? तेच म्हणतो, इथं कार्यकारण भाव नाही, कारणही अस्तित्वात नाही आणि कार्यही अस्तित्वात नाही. पण जगद्रूपी कार्य झालं ज्ञानामुळं, असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग कारण कोण झालं? कारण ज्ञान झालं. कोणतं कारण झालं? जर त्यांनी स्वतः प्रकृतीच्या स्वरूपाचं आपलं प्रकृतीच्या स्वरूपाला उपाधी करून केलं असलं तर त्याचं कारण तो त्याला अभिन्न निमित्त उपादान कारण तो कोणाकडे आलं? ज्ञानस्वरूप आत्म्याकडंच आलं. किंवा जर तुम्हाला म्हणायचं असेल का जगद्रूपी कार्यामध्ये त्याचा प्रवेश आहे, परंतु म्हणजे त्याची अनुष्यूतता आहे, परंतु त्याचा असंगत्व निर्विकारत्व अबाधित आहे, तर विवर्तोपादान कारणत्व त्याच्या ठिकाणी आलं. कोणाच्या ठिकाणी? जन्माद्यस्य यतः म्हणण्यामध्ये प्रकृतेर्ना शब्दम, प्रकृतीच्या ठिकाणी आलं का? नाही. उलट काय आहे? ती प्रकृती जी आहे ती जड आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी कारणत्व नाही. यतः शब्दाने कोण घ्यायचं? ब्रह्म हे संपूर्ण जगताचं कारण आहे. असा जगताच्या कारणाविषयी ब्रह्मवाद सिद्ध होतो का अज्ञानवाद सिद्ध होतो? ब्रह्मवाद सिद्ध होतो. म्हणून म्हणतात आता जाणणे जरी उरले आहे तरी अज्ञाने केले काय? त्या अज्ञानाने नेमकं केलं काय? काही केलं नाही. नेन करिता तरी नो हे अज्ञानवान, त्याने त्या ज्ञानस्वरूप आत्म्याला अज्ञानी केलं का? अज्ञानाने ज्ञान त्याला काय केलं? त्याला नेन केलं, म्हणजे त्याला काय केलं? अज्ञान स्वरूप केलं. अज्ञानाने ज्ञानस्वरूप आत्म्याला आवृत्त करून अज्ञान स्वरूप तरी केलं आहे का? केलंच नाही. न करिता तरी नो हे अज्ञान पा, जर अज्ञानाने काहीच त्या ज्ञानस्वरूपाला हे आवरण केलं नसेल, बरोबर ना, आणि जर त्याला अज्ञान स्वरूप केलं नसेल तरी मग तरी अज्ञान नो हे पहा, याचा अर्थ ते अज्ञान नाहीच आहे. त्या अज्ञानाने जर काही त्या आत्मस्वरूपाला आवरण केलं असतं, बरोबर ना, आवरण केलं असतं, झाकून टाकलं असतं, मग झाकून टाकलं असतं त्या आत्मस्वरूपाला आत्मस्वरूप कळलं नसतं, तर मग कशामुळं झालं? अज्ञानामुळं झालं. म्हणून अज्ञान आहे असं तुम्ही म्हणू शकला असता, पण अज्ञानाने काही केलंच नाही, तर मग ते सगळं झालं आहे. तो कोणता व्यवहार आहे? हा सगळा चिद्विलास आहे. हा सर्व काय आहे? चैतन्याचा विलास आहे, म्हणजे चैतन्याचं विवर्त आहे. अज्ञान म्हणून कोणीही नाही. म्हणून अज्ञान नोहे पहा, अज्ञान नाही असंच तुम्ही त्या ठिकाणी जाणा. हे अनुभवाची खुणं काय सांगो विदारुण, सांगताची सांगणे पण नयेची कैसे. नयेची कैसे, बरोबर आहे का हे? हां, हे अनुभवाची खुणं. आता म्हणतात ही काय आहे? ही अनुभवाची जोग आहे. हे एवढं सगळं सांगत असताना पुन्हा, कारण हा ग्रंथ कोणता आहे? अनुभूतीवर प्रकाश टाकणार आहे. श्रुती आणि युक्ती आणि अनुभूती, तर अनुभूतीवर प्रकाश टाकणार आहे. अनुभूतीचं महात्म्य, महत्त्व या ठिकाणी प्रतिपादन करणारा हा ग्रंथ आहे. म्हणून म्हणतात ही अनुभवाची खुणं. हे काय? हेच खरं अनुभवाचं स्वरूप आहे, की ज्या स्वरूपामध्ये जाणते जरी उरले आहे तरी अज्ञाने नेले काय, नेन न करिता तरी नो हे अज्ञान
पहा, जर ते आत्मस्वरूपाला अज्ञानरूप करीत नसेल तर त्याला अज्ञान आहे म्हणण्यातच काय अर्थ आहे? ज्ञानस्वरूपाला जर ते कधीच त्याच्या स्वरूपभूत ज्ञानाचा कधी बाध करण्याला जे समर्थच होत नसेल तर अशी वस्तू आहे म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे का? ती वंद्यापत्रासारखीच असद्रूप आहे की नाही, शून्यरूप आहे असं सांगतात. आता अनुभवाची खुणं काय सांगू विदारून, आता याची काय काय विदारून फोडून याच्या ठिकाणी आणखीन काय त्याचं स्पष्टीकरण करू, किती चिरफाड करू. विदारण करणं म्हणजे किती चिरफाड करून तुम्हाला सांगू. सांगताची सांगतेपण नयेची कैसे, तर तेव्हा सांगताची कैसे सांगतेपण नयेची, बरं ना. त्याचं सांगणारा जो आहे, बरं ना, तो सांगतेपण नयेची, तो सांगणेपणालाच प्राप्त होत नाही. कैचे बोटाने दाखवू तुला सांग गुरुच्या मुला, हे जसं अधिष्ठानाविषयी आहे तसंच या अज्ञानाविषयी सुद्धा असंच होतं. हे असंच होईल नातं. सांगताची सांगतेपण नयेची कैसे, त्या कशा प्रकाराने ते सांगावं हे सांगताच येत नाही. ते माऊलीचा एक अभंग पण आहे, म्हणजे मला बोलताच येत नाही ह्या संबंधाने. म्हणजे मला अनुभवाला येतं पण मला हे सांगता येत नाही. असंच आहे. गोड लागे परी सांगताची नये. पुढं काय? बैशी मिठी सये आवडीची, असं माऊली म्हणतात या ठिकाणी. गोड लागे हे अनुभवाला येतं पण सांगताची नये. बैशी मिठी सये आवडीची, अशी ती गोपी आपली परमात्म्याची अनुभूती दुसऱ्याला सांगते. तसंच इथं हे टीकाकार आहे ना, बऱ्याच ठिकाणी असे म्हणजे भावुक होतात. त्यांना असं वाटतं की हे हृदयचे ते हृदयी घातले, ह्या हृदयातलं त्या हृदयात संक्रमित करावं सगळ्या मानव मात्रांच्या. पण नाविलाजाची गोष्ट आहे, अधिकारी आणि फल याचा संबंध आहे. त्यामुळं ते सुद्धा म्हणतात. आता इथं शब्द कसा, हा कुठं साहित्यात शब्द येईल का विदारोनी सांगू म्हणून? विदारण करणं म्हणजे फोडणं, कापणं, बरोबर ना, त्याचं तुकडे करणं अशा अर्थाने. म्हणजे तुमचं हे अज्ञान विज्ञान सगळं पार दूर करून केवळ स्वरूपभूत ज्ञानावर ज्ञानस्वरूपच तुम्हाला करून टाकावं असं त्यांना वाटतं, माऊलींना वाटतं. पण ते म्हणतात की ही अनुभवाची खुणं. इथं नेमकं शब्द वगैरे काय चालत नाही, आहे की नाही, की अनुभवाची खुणं काय सांगो विदारुण, सांगताची सांगतेपण नयेची कैसे. हे माझेनी दातारे नित्यानंद सुख करे, विश्वची एकसरे सुखरूप केले. आता सांगतात, आता हे माझे नी दातारे ते झालं ना, ते एक करायचं. पदच्छेद आहे ते एकत्र करायचं, त्याला काय संहिता म्हणायचं ना. हे माझे नी असं करायचं. हे माझे नी दातारे, माझे असणारे दानशूर दाते दे नित्यानंद, म्हणजे माझे गुरु नित्यानंद स्वामी यांनी. कोण म्हणतात? हे शिवकल्याण स्वामी म्हणतात की नित्यानंद स्वामी हे माझे दातार आहेत आणि त्यांनी सुख करे विश्वची एक करे, एक सरे सुखरूप केले. त्यांनी आम्हाला हे संपूर्ण विश्व एकदमच आनंदरूप करून टाकलं. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले, अशी आमची स्थिती केली. अहो केले हे एक नस आहे, स्वसुखेचे सुखरूप आहे. हे ठाईचे असता नो हे विश्वरूप. आमची अनुभूती आम्हाला ज्या श्रीगुरु नित्यानंदांनी प्राप्त दिली त्या अनुभूतीचं स्वरूप काय आहे? अहो केले हे एक नस आहे. त्याने आम्हाला सगळं हे विश्व जे आहे ना, तर ते अवघेची त्रैलोक्य आनंदाच्या आता हे विश्व आम्हाला सुखरूप केलं, बरं ना. ह्या सगळ्या ठिकाणी आम्हाला आता केवळ काय झालं, ऐसा ज्याचा अनुभव आणि विश्वदेव सत्यत्वे, हे सगळं विश्व आनंदाचं केलं. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, अशी जी स्थिती आम्हाला प्राप्त केली. परंतु ही स्थिती आम्हाला प्राप्त केली हे सुद्धा नस आहे, हेही सहन होत नाही. कारण प्राप्त अगोदर नसावी, मग गुरूंनी प्राप्त करून द्यावी. म्हणजे त्यांनी आम्हाला ही तुझी स्वरूप स्थिती ही नित्य आहे हे सांगितलं. त्यांनी आम्हाला प्राप्त करून अप्राप्त होती ती तुला आता प्राप्त करून द्यायची, हा भ्रम आम्हाला ठेवला नाही. त्यांनी केले हे एक नस आहे, स्वसुखेचे सुखरूप आहे. आपल्या आत्मसुखानेच आपण सुखी आहोत. यासाठी दुसरं गुरूंनी, ईश्वरांनी, साधनांनी
सुखरूपता प्राप्त करायची अशी ही सुखरूपता नाही. ही नित्य सुखरूपता, नित्य सिद्ध सुखरूपता, स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश सुखरूपता आहे. ती घनीभूत आनंद स्वरूप आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि स्वसुखेची सुखरूप आहे हे ठाईचे असता. आपण आपल्या सुखाने सुखरूपच आहोत हे ठाईचे असता, म्हणजे हे नित्यसिद्ध असता नोहे विश्वरूप. या ठिकाणी आपली सुखरूपता आपलं सुख आपल्या सुखाच्याच ठिकाणी आहे, त्या ठिकाणी विश्वरूप नोहे. आम्ही जे म्हणतो ना, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, तर विश्व नव्हे देवचे आहे याला म्हणतात विश्वदेव सत्यत्वे. जर विश्वाला ठेवून बरोबर ना, विश्वाला ठेवून देवाला ठेवून देव विश्वात प्रविष्ट करून असा त्याचा अर्थ नाही, किंवा विश्वदेवात प्रविष्ट करून विश्व नाहीच आहे, विश्वाचं कारण अज्ञान नाहीच आहे, केवळ परमात्माच आहे, अशा प्रकारची अनुभूती आहे. आणि ती ठाईची असता विश्वरूप नव्हे. ती जर नित्यसिद्ध कायमची जशीच्या तशी असेल तर ती विश्वरूपात नव्हे, ती विश्वरूपाला कधी प्राप्त झाली. अज्ञानाची आज सिद्धी करायची आणि परमात्म्यापासून जगत उत्पन्न झाले हे सांगायचे काय? का विश्व नाही हेच सांगायचे? जे अज्ञान नाही तर अज्ञान कार्य विश्वही नाही, आणि केवळ परमात्माच आहे. परमात्म्याचं कार्य म्हणूनही विश्व नाही, दिसतं म्हणून अध्यारोपाच्या भाषेत त्याची सांगितलेली संगती आहे. त्या ठिकाणी विश्व आहे आणि विश्वकारण परमात्मा आहे. कार्यकारण भाव जसा अज्ञानाचा बाधित आहे तसा कार्यकारण भाव ब्रह्म आणि जगत यांच्यामध्ये असणारा कार्यकारण भाव तो सुद्धा काय आहे? बाधितच आहे. तो सुद्धा सत्य नाही. सगळे जातं माणसाकडून, पण कार्यकारण भ्रांती लवकर जात नाही, आहे की नाही? एवढी, कारण किती अनंत जन्मात काही झालं का, कशापासून, का बरं, असे प्रश्न विचारायची सवय लागलेली आहे की नाही? प्रश्न उत्थापन होत असतात. तर ब्रह्मज्ञानातही तसाच प्रश्न उत्थापन होतो. पण खऱ्या अर्थाने तिथं काय ना प्रश्न काय, अद्वैत भाषया चोद्यम नापी नास्ती तदुत्तरम. काय चोद्यम वा परिहारम वा क्रियते द्वैत भाषया, अद्वैत भाषया चोद्यम नास्ती नापी तदुत्तरम. हे खरं सत्य आहे. हा अवसान संधी झनी होय, आगा आठवले नित्यानंद पाय, ते अंतरात्म्याशी लोटोनी पाहे बाहेर आले. आता म्हणतात हा अवसान संधी झनी होय. वास्तविक हा अवसान संधी झनी होय. ते म्हणतात असं कधी कधी अवसानाचा संधी म्हणजे याच्या दोघांच्यामध्ये असणारा याचा उपसंहाराचा संधी असा होईल की अगोदर काय एक परमात्मा आहे आणि एक विश्व आहे, आणि विश्व हे काय आहे? परमात्मा स्वरूप आहे. असा त्या दोन अवसान म्हणजे विश्व आणि परमात्मा, बरोबर ना? विश्व आणि परमात्मा असा त्या एकाचा अवसान, बरोबर ना, एकाचा प्रारंभ, ह्या दोघांचा संधी म्हणजे हे दोन पदार्थ आहेत. अशा प्रकारचा संधी झनी होय. कदाचित कोणाला वाटेल का देव आणि विश्व हे दोन आहेत, म्हणून विश्व आणि देवाचा इथं काय झाला? गुरूंच्या कृपेने संधी झाला, असं कधी कोणाला वाटेल. म्हणजे त्यांना अज्ञानकार्य जगताचं अस्तित्वाची कदाचित पुसटची झलक म्हणून काय आहे असं जर त्याला वाटेल, पण ती होऊ नये. झनी होय अशी कोणाला होऊ नये. मग अशा वेळेला काय झालं? आगा आठवले नित्यानंद पाय. म्हणजे इथं काय गुरुकृपेनंच हे होतं. गुरुकृपे वाचून दुसऱ्या कशानेही हा संधिभाव मावळत नाही. जरी ज्ञान झालं तरी जोपर्यंत गुरुकृपा झाली नाही तोपर्यंत यांचं संधिभावाची जाणीव असते. विश्व एक आहे आणि देव एक आहे, अशा म्हणजे द्वैताची जाणीव जी आहे ती जर पुसून जायची असेल तर त्याच वेळेला म्हणतात असं होऊ नये. म्हणून आम्हाला नित्यानंद पाय, आमच्या श्रीगुरूंचं वास्तव स्वरूप आम्हाला आठवलं की जे नित्य अखंड स्वरूप आहे ते आम्हाला आठवलं. त्याच्यामध्ये गुरु शिष्य हा भाव जसा नाही तसा विश्व आणि देव हा भाव पण त्या ठिकाणी नाही. ते अंतरात्म्याशी लोटून पाहे बाहेर आले, आणि त्यामुळं ते माझ्या अंतरात्म्यानं म्हणजे माझ्या अंतर्मनातील हे सांगत असणारे शब्दरूपाने जे विचार आहेत त्या विचाराला लोटून बाजूला सारून तत्वरूपाने तत्वतः जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं कथन करण्यासाठी हे शब्द आम्हाला स्फुरण झाले. त्या नित्यानंद म्हणजे ह्या ठिकाणी स्वामी महाराज नेहमी म्हणायचे इथं फक्त गुरुकृपेची गरज आहे.
या ठिकाणी जे आपण जे म्हणतो ना अहम ब्रह्मास्मी, याच्यामध्ये असणारे जे काही उपाधीचा भाग आहे तो नष्ट होऊन, बरोबर ना, नष्ट होऊन या ठिकाणी जे उपही चैतन्य आहे, म्हणजे कूटस्थ आणि ब्रह्मचैतन्य, ह्या दोघांचं ऐक्य आहे. परंतु ते ऐक्य करायचं ऐक्य नसून ते नित्य संचलेलं ऐक्य आहे, ही गोष्ट ध्यानात येत नाही. त्यामुळं अखंड अर्थाचा बोध होत नाही किंवा अखंड अर्थाची अनुभूती होत नाही. आणि त्याच वेळेला गरज कोणाची? श्रीगुरूंच्या पायाची. अरे हे तू सोडून दे. ह्या ठिकाणी जसं अखंड अर्थाचा बोध होता, आता इथं जीवन हे काही राहिलेलं नाही. जसं कापूर, परिमळ, सुगंध, मृदुता या सगळ्या वस्तू एकीभूत कापुरातच होऊन गेल्या. आता जीवही नाही आणि शिवही नाही. नाहीतर सारखं निधिध्यासन करताना सुद्धा काय राहतं? अखंड अर्थाचं चिंतन करतो म्हणतो आणि खंडित अर्थाचं चिंतन करत राहतो. जीवाचं हे स्वरूप, परमात्म्याचं हे स्वरूप, हा याचा वाच्यार्थ, हा याचा लक्ष्यार्थ, वाच्यार्थाचा बाद आणि लक्ष्यार्थाचं ऐक्य म्हणतो. नित्य संचलेलं. आणि कल्पना काय आहे? द्वैताची कल्पना आहे. कल्पना कशाची आहे? द्वैताची. तेव्हा या ठिकाणी श्रीगुरूंची होणारी निष्ठा आणि त्या निष्ठेपासून होणारी त्यांची कृपा, ह्याच वेळेला अखंड अर्थामध्ये मनुष्य काय होईल? समरस होईल. म्हणून बऱ्याच ग्रंथांमध्ये हे दिलं असतं की ह्या ठिकाणी गुरुकृपा पाहिजे. स्वामी महाराज तर नेहमी म्हणायचे, जोपर्यंत तुम्हाला वाटेल वाच्यार्थन, लक्ष्यार्थन, उपलक्षणाने असं हे सगळं तुमच्या मानसिक विचारात अखंडता नाही आणि अखंड अर्थाशिवाय समाधान नाही. म्हणून ते म्हणतात की आगा आठवल्याने त्यानंद पाये, आणि ते अंतरात्म्याशी लोटून पाय बाहेर आले. माझ्या अंतरात्मा माझ्या अंतरात्मा म्हणजे हे जे शास्त्रीय विचार जे आपण मांडत आहोत, या ठिकाणी केलेले अध्यारोप अपवादाच्या भाषेत, हे सगळं बाहेर गेलं आणि म्हणजे हे सगळं लोटलं आणि बाहेर काय आलं? जे खरं आहे ते बाहेर आलं. वस्तुस्थिती जी आहे ती बाहेर आली. आता अंतर्बाहेर एक झाले, हे नावेक बोलाशे आले, त्याचे पायी मासले द्वंद्वाचे नसती. आता पुन्हा म्हणतात की जे अंतरात्म्याने म्हणजे माझ्या अंतरात्मा म्हणजे इथं वास्तव आत्मा नाही घ्यायचा. अंतरात्म्याला लुटून दिले म्हणजे अंतर्मनात, अंतर्मुखी वृत्तीमध्ये असणारे जे विचार तेही बाजूला गेले, म्हणजे मनाचा मनपणाही बाजूला गेला आणि वस्तुनिष्ठ तेव्हा मनही झाले उन्मन, बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. अशा प्रकारची ती स्थिती आहे. ती स्थिती म्हणतात. आता मी म्हणतो की अंतरात्म्याला लोटलं मग ते बाहेर आलं. बाहेर आलं म्हणजे प्रगट झालं, म्हणजे अनावृत्त रूपाने ते सांगितलं गेलं. तर आता म्हणतात पण इथं आतबाहेर शब्दाचा प्रयोग झालाच ना. माणूस जोपर्यंत बोलतो ना तोपर्यंत माऊलीनं सांगितलेली खूण लक्षात ठेवली पाहिजे. जे जे बोली जे ते नव्हे आणि होय ते न बोलवे. जे आहे त्याच्याविषयी बोलता येत नाही म्हणून न बोलायचं काय घेशील, तिकडंच हे ग्रंथकार आता प्रस्थान करतात. त्यांचं जे की आपल्याला आपल्या अखंड दंडायमान स्वरूपानुभूतीमध्ये समरसता होणे सगळं थांबावं, असं सुद्धा म्हणून एक अजून काही ओव्या राहिल्यात म्हणजे ही ओवी पूर्ण होईल असं सुद्धा वाटलं नाही पाहिजे. म्हणून म्हणतात की आता पण हे बोलण्यानेच सांगावं लागेल ना. आता आत बाहेर एक झाले, आत आणि बाहेर दोन्ही काही राहिलंच नाही, सगळं आत ना बाहेर संपूर्ण एकरूप झालं. हे नावेक बोलाशे आले, आत आणि बाहेर एक क्षणभर बोलण्यात आलं. आता परंतु जरी बोलण्यात आलं, तुम्ही असं नका सांगू शेवटी आत बाहेर द्वंद्वच आहे. ते म्हणतात आमच्या बोलण्यामध्ये त्याचे पायी मासले द्वंद्वाचे नसते. या ठिकाणी द्वंद्वाचं किंवा द्वैताचा मासला म्हणजे नमुनासुद्धा याच्या पायी म्हणजे त्याच्या स्वरूपात, आमच्या श्रीगुरूंच्या वास्तव स्वरूपात द्वंद्वाचा नमुनासुद्धा नाही. बरोबर ना. असं जर झालं तरच ते काय झाले, ती खरं गुरुकृपेचं ऐश्वर्य त्याला किंवा वैभव त्याला प्राप्त झालं. असो आता हिची खुणं, जे अज्ञान न म्हणे मी अज्ञान, आणि मनोबैसे तरी मरण बोलताचे आले. तर ते म्हणतात आता हिची खुणं, आता हीच त्याचा संकेत आहे. आत्तापर्यंत बोलल्याचा खूण ही आहे की अज्ञान न म्हणे मी अज्ञान, मी अज्ञानाला अज्ञान म्हणत नाही, अज्ञान म्हणत नाही. आणि मनोबैसे, आणि जर मी अज्ञानाला अज्ञान म्हणत नाही म्हणजे अज्ञान नावाचा शब्दच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्फुरणसुद्धा नाही. स्फुरण झालं तर ज्ञानाचं स्फुरण आहे. अज्ञान म्हणून अज्ञान नावाचा शब्दाचं उच्चारण्याचं सुद्धा कारण नाही. मी अज्ञानाला अज्ञानसुद्धा म्हणायला तयार नाही. परंतु आणि मनोबैसे तरी मरण बोलताचे आले. आणि मी जर अज्ञान म्हणलं ना तरी काय काळजी करू नका, अज्ञान म्हणण्यानेच अज्ञानाचं मरण सिद्ध झालं. त्यामुळं अज्ञान म्हटलं तरी काही नाही. मागे एकदा गेलेलं आहे अशा प्रकारचं चिंतन. मला वाटतं
शब्दखंडनामध्ये शब्दखंडनामध्येच गेलं की बहुतेक त्या ठिकाणी आम्ही अज्ञान जरी म्हटलं तर अज्ञान बोलतानाच काय झालं, अज्ञानाचं मरण झालेलं आहे. म्हणून मूळपदी बोलिले अज्ञान म्हणता अज्ञान बी आले, आता शब्देही सांडिले ते नशेचे ठाई. आता मूळ पदामध्ये जे बोललेलं अज्ञान आहे ते अज्ञान म्हणलं की ते अज्ञान भीतं. मी अज्ञान याला भीतं तर साच मानू अशी ओळी आहे ना. तर ते मी म्हणायला जर भीतं तर त्याला काय आम्ही साच मानू का, खरं मानू का? मी अज्ञानाशी बे साचे मानू, त्याला आम्ही खरं मानू काय? अज्ञान म्हणता अज्ञान बी आले, आता शब्दही सांडिले ते नशेचे ठाई. आता शब्दाने त्या अज्ञान शब्दांनी जर सोडून दिलं, अज्ञान शब्दही जर बाजूला केला तर ते ठाई नशेचे, ते आपल्या स्वरूपात आत्मस्वरूपात ते मुळात नाहीच आहे. एवं प्रत्यक्ष अनुमान तैसेची हे शब्द प्रमाण, या प्रमाणत्रयी धांडोळीता जाणं अज्ञानाची नाही. आता प्रत्यक्ष अनुमान किंवा शब्द या 3 प्रमाणाने अज्ञानाचा धांडोळा घेतला तर अज्ञान नाही असं सिद्ध झालं. अहो प्रत्यक्षाची नाही तेथे अनुमाने की जे काही अग्निवी न पाही धूम्रवत काय न दिसे, धूम्रवत ना काय न दिसे. अहो प्रत्यक्षाची नाही. आता जर अज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होत नाही तरी तेथे अनुमाने की जे काय, तिथं अनुमान काय, कोणतंही अनुमान करायचं झालं तर अनुमान काय असतं, प्रत्यक्ष ज्ञानपूर्वक असतं. अग्निवी न पाही धूम्रवत काय न दिसे, जर तिथं अग्नीच नसला तर धूम्राने युक्त असं काय दिसेल तुम्हाला, धुराने युक्त दिसणारच नाही. तसं अग्नीचं प्रत्यक्ष नसलं, बरोबर आपलं कसं म्हणायचं, इथं धूम्रवत अग्निवीन पाही, धूम्रवत काय न दिसे, काय दिसे इथं आहे ना, काय न दिसे. अग्निवीन पाही धूम्रवत काय न दिसे. न दिसे. जर तुम्हाला अग्नीच नसेल तर अग्नीच नाही तर धुमाने युक्त असं तुम्हाला काही दिसणार नाही, आहे की नाही. तसं प्रत्यक्ष प्रमाणाने जर तो अज्ञान विषय होत नसेल तर ते अनुमान प्रमाणाने काय तुम्ही त्याला विषय करणार आहे. कारण प्रत्यक्ष प्रमाणे काय आहे, आपलं अनुमान प्रमाणे प्रत्यक्ष प्रमाणावर अवलंबून असतं. आणि इथं जर तुम्हाला अग्नीच नाही तर त्या अग्नीच्या ठिकाणी असणारा धुमाने युक्त आमका पदार्थ आहे असं कसं सांगता येईल, अर्थात सांगता येणार नाही. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण खंडित झालं की अनुमान प्रमाण खंडितच झाल्यासारखं आहे. एवं प्रत्यक्षाविनं शब्दो आणि अनुमान हे अवघे आचार काय सांगायचं काय. अहो वार्षिकेचा प्रवर्तला पर्वत धूम्रवत वेढीला, तरी ते पाहो जाता सापडला अग्नी कोणा. आता म्हणजे इथं काय हेत्वाभास सांगायचे का. अहो वार्षिकेचा प्रवर्तला पर्वत, वार्षिक म्हणजे वर्षा काळामध्ये, बरोबर ना. वार्षिकेचा प्रवर्तला पर्वत धूम्रवत वेढीला. आता काय म्हणे की तुम्ही म्हणणार की जिथं जिथं धुर जर तुम्हाला दिसला त्याच्यावरून आम्ही काय म्हणतो, धुराचं प्रत्यक्ष झालं, बरोबर ना. धुराचं प्रत्यक्ष झालं त्याच्यावरून अग्नीचं प्रत्यक्ष आम्हाला अग्नीचं अनुमानाने ज्ञान होऊ शकतं ना, असं तर तुम्ही म्हणाला तर ज्या वेळेला अहो वार्षिकेचा प्रवर्तला, ज्यावेळेला हे त्याला काय म्हणतो दव पडतं, ज्यावेळेस धुकं पडतं आणि त्या धुक्यामध्ये वार्षिकेचा प्रवर्तला पर्वत धूम्रवत वेढलेला, सगळा पर्वत काय आहे, धुमाने वेढलेला असतो. मग आता या ठिकाणी तुम्ही दृष्टांत काय दिला होता, जर अग्नीच नसेल तर पर्वत आपलं तुम्हाला धूर कुठं दिसेल, धुराने युक्त असणारा पदार्थ कुठं दिसेल. आणि धुराने युक्त असणारा पदार्थ, बरोबर आहे ना, जर तुम्हाला दिसणं शक्यच नाही. तसं प्रत्यक्ष प्रमाणाला जर अज्ञानविषय होत नसेल तर अनुमान प्रमाणाने अज्ञानाची सिद्धी होणार नाही. असं म्हणत असताना आम्ही असं म्हणतो की जर एखाद्या माणसाला काही नाही त्या ठिकाणी तो जो हेतू आहे त्या हेतूचं प्रत्यक्ष असलं, बरोबर ना, तरी साध्याचं प्रत्यक्ष आपलं हेतूचं प्रत्यक्ष असलं तर साध्याचं अनुमान तुमचा अबाधित अर्थाला विषय करणारं प्रमाणभूत असं ठरवता येतं ना. मग त्याला उत्तर देतात, बरोबर ना. त्याला उत्तर देतात की अहो वार्षिकेचा प्रवर्तला, वर्षा ऋतूमध्ये प्रवृत्त झाला म्हणजे ज्या वेळेला धुकं पडलेलं आहे त्यावेळेला पर्वत धूम्रवत वेढलेला, सगळा पर्वत काय झाला, धुमाने वेढलेला आहे. तरी ते पाहो जाता सापडला अग्निकोणा. मग जा आता, जिथं जिथं धुरा असतो तिथं तिथं काय असतो,
अग्नी असतो असं तुम्ही म्हटलं. प्रत्यक्ष प्रमाणाने तुम्हाला धुमाचं ज्ञान झालेलं आहे. धुमाचं ज्ञान झाले त्या ठिकाणी धूम आहे का धुमाचा अभाव आहे? तुम्हाला खरा धूम आहे का तिथं? नाही. तिथं कोण आहे? धुकं आहे. आणि त्या ज्ञानाने पण तुम्हाला तो कशासाठी दिसला? दोरासारखा दिसला. आणि तुम्ही जर गेले तर कोणाला अग्नी सापडेल का? अग्नी सापडणार नाही. एवं प्रत्यक्षाविनं शब्दो आणि अनुभव. त्यात अखंडानंद स्वामींनी तर असं दिलं का कोणत्याच पदार्थाचं प्रत्यक्ष होत नाही. आपण जेव्हा म्हणतो का हे पुस्तकाचं तरी प्रत्यक्ष झालं का आपल्याला? नाही. खालचा भाग पलीकडचा भाग कुठं झाला आहे? आणि त्या ज्या प्रत्यक्षच खरं तर प्रत्यक्ष ज्ञान होत नाही यथावत. कोणत्याही पदार्थाचं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही तर त्या प्रत्यक्ष प्रमाणावरून म्हणजे धूम्रवत त्याच्यावरून तुम्ही जर एखाद्या पदार्थाचं अनुमान करायला गेलं तर ते अनुमान कसं सिद्ध होईल? आहे की नाही? तुम्ही म्हणता की धुमावरून अग्नी, तर आम्ही सांगतो धुमावरून अग्नी तर ते धुकं आहे. आता तुम्हाला धूर दिसतोय का नाही? धूर दिसतो की नाही? मग तिथं अग्नी सापडेल काय तुम्हाला? नाही. एवं प्रत्यक्षाविनं शब्दो आणि अनुमान हे अवघे वाचारंभन टवाळ झाले. आता जसं पर्वता जरी धुक्याने वेढलेला असला तरी तिथं तुम्हाला अग्नीची उपलब्धी होत नाही. त्याप्रमाणे म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणानेच जर तुम्हाला त्या ठिकाणी जे धुमाचं ज्ञान झालं तेच जर यथार्थ नसतं तर त्या प्रत्यक्ष प्रमाणावरून अनुमानाने बरोबर ना त्या पदार्थाची सिद्धी करण्याचा केलेला प्रयत्न हा सहजच निष्फळ ठरला जाणार. त्याप्रमाणे एवं प्रत्यक्षाविनं शब्दो आणि अनुमान हे अवघे वाचारंभन टवाळ झाले. जर प्रत्यक्ष प्रमाणाचं साह्य होत नसेल अनुमान प्रमाणाला, बरोबर ना, अनुमान प्रमाणाला प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे आणि प्रत्यक्ष प्रमाणाचं साह्य होत नसेल म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने जर त्या पदार्थाचं त्या हेतूचं यथार्थ ज्ञान होत नसेल तर तुम्हाला अनुमान प्रमाणाने साध्य कसं सिद्ध करता येईल? अर्थात सिद्ध होणार नाही. हा त्याचं उपजीवकच आहे ना प्रत्यक्ष प्रमाण. आणि उपजीव्य कोण आहे? अनुमान. मग उपजीवक नसेल तर काय नाही, उपजीव्याची सिद्धी होणार नाही. कारण प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्यामध्ये उपजीवक भाव, बरोबर ना? भाव काय? हा सगळी प्रमाणं त्याच्यावर अवलंबून म्हटलं तरी चालेल, आहे की नाही? अर्थापत्ती त्याच्यावरच अवलंबून आहे. तर शब्दप्रमाण हे प्रत्यक्ष प्रमाणावर अवलंबून आहे असं म्हणता नाही येणार. शब्दप्रमाण हे शब्दप्रमाण हे प्रत्यक्ष प्रमाणावर आहे असं म्हणता येणार नाही. तुम्ही अभाव प्रमाणसुद्धा प्रत्यक्ष प्रमाणावर अवलंबून आहे असं म्हणता येईल. इह भूतले घटो नास्ती असं म्हणताना तुम्हाला म्हणता येईल. पण शब्दप्रमाणाच्या बाबतीत मात्र असं म्हणता येणार नाही. हा गेले ना. हां हा नाही ना. एवं प्रत्यक्षाविनं शब्दो आणि अनुमान हे अवघे वाचारंभन टवाळ झाले. जर या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाणा वाचून शब्द आणि अनुमान हे दोन्हीही वाचारंभन किंवा मिथ्या झाले. आता आशंका आता नसो हे अज्ञान, ज्ञानाशी नाही खंडन, तरी अन्यथा भान कायसेने झाले. ऐसे म्हणाल काही तरी परिहरे विषयी, बोलिला असे तो पाही प्रकट करीन. आता पुढच्या ओळीचं अवतरण आहे. आता तो काय म्हणतो? आता नसो हे अज्ञान. आता हे अज्ञान नसू द्या. कशाने नसू द्या? शब्द प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाणाने नसू द्या. परंतु ज्ञानाशी नाही खंडन. आज तुमच्या ज्ञानाचं खंडन कधीच होत नाही. म्हणजे ज्ञान काय आहे? नित्य अनुश्रुत आहे, बरोबर ना. आणि ज्ञानाचं खंडन झालं नाही आणि अज्ञानाची सिद्धी झाली नाही असं तुम्ही म्हणता की नाही? म्हणजे अज्ञान म्हणून पदार्थच नाही, त्याची सिद्धी होत नाही 3 प्रमाणाने. अज्ञान जे आहे त्याचं कधी खंडन होत नाही, ज्ञान त्रैकाला अबाधित आहे, बरोबर ना. असं तुम्ही म्हणत असाल तरी हे अन्यथा भान काहीशेने झाले. मग हे जग जे तुम्हाला दिसतं याचं अन्यथा ज्ञान कशामुळं झालं? बरोबर की नाही? म्हणजे त्याच्या मनात आहे की अज्ञानाच्या ठिकाणी आवरण शक्ती आहे आणि विक्षेप शक्ती आहे. तर अज्ञानाच्या ठिकाणी आवरण शक्ती आहे याचं खंडन झालं, बरोबर ना. अज्ञानाचा आश्रय स्वरूपभूत ज्ञान आहे याचंही खंडन झालं. आता तो काय म्हणतो? मग अन्यथा ज्ञान. पण तुम्हाला अन्यथा ज्ञान तर होतं की नाही? विश्वरूपाने सगळं अन्यथा ज्ञान होतं. हे अन्यथा ज्ञान कसं झालं? जर अज्ञान नसेल, अज्ञान असिद्ध असेल
अज्ञान नित्यसिद्ध असेल तर मग जसं आहे तसंच ज्ञान व्हावं ना. अन्यथा ज्ञानाचं काय कारण आहे? अन्यथा ज्ञानाचं कारण म्हणल्यावर काय म्हणावं लागेल? निश्चित ह्या अज्ञानाने काय केलं? आत्मस्वरूपाला आवृत्त केलं आणि आवृत्त केल्यामुळे त्यांनी विपरीत ज्ञानाला ते अन्यथा ज्ञानाला किंवा विपरीत ज्ञानाला ते कारण झालं. ऐसे म्हणाल काही. आता आपल्याला वाटतं की आता याला मात्र काही विलास नाही. अन्यथा ज्ञान कसं झालं म्हटलं की अज्ञान काय करावं लागेल? अन्यथा ज्ञानाचं म्हणजे अज्ञानाच्या ठिकाणी दोन शक्ती वेदांत सांगतो, आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती. आता याच्यामध्ये हा विक्षेप शक्तीची संगती लावायची झाली म्हणजेच काय झालं की आपल्या मूळ असणाऱ्या स्वरूपावर अज्ञानाने आवरण केलं, बरोबर ना. आणि मग त्या अज्ञानामध्ये क्षोभ झाला आणि त्याला विपरीत ज्ञान झालं. अशी संगती आणि किती छान संगती सांगता येते. त्या अज्ञानाच्या सत्वगुणाचा परिणाम त्या मिथ्या पदार्थाचं ज्ञान आणि तमोगुणाचा परिणाम मिथ्या पदार्थ आणि ही युगपत यांची उत्पत्ती, ऐके नाही, अशा प्रकारची संगती. आता काय करणार हा सिद्धांत पक्ष? तर ते म्हणतात ऐसे म्हणाल काही. असं जर कदाचित तुम्ही म्हणाल तरी आमच्याजवळ सगळी उत्तर आहे. आम्ही तुमचं बारसं जेवलेलं आहे. तरी परिहार ये विषयी बोलिला असे. याचाही परिहार आहे, तो बोललेला आहे. तो पहा आता तुम्ही प्रकट करीनं. तो आम्ही काय करू? प्रकट करू. पण नित्यानंद स्वामी सांगतात दुपारी. 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 नित्यानंद स्वामी सांगतात दुपारी.